शक देव मनी चिंतनीच सादर, भिक्षा कामधेनु ऐशी अवकाशी शयन, आवश्यक देव मनी चिंतनीच सादर, पांघरो मी तुका दिशा केला वास अलक्षी, आवश्यक देव मनी चिंतनीच सादर, विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन हरे चरण संतांप्रिया, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। हा उपक्रम आपला सुरू आहे। महापुरुषांच्या देवाधर्माच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणं हे अतिशय आवश्यक आहे। पण हे करत असताना या ठिकाणी आपण ज्याला पूजा म्हणतो, वरवर ज्या काही गोष्टी आपल्याकडून करतात त्याही आवश्यकच असतात, पण त्याबरोबर त्याचा जो अंतरंग हेतू आहे तो विसरून चालत नाही। शास्त्रामध्ये पूजेचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत। लोक व्यवहारामध्ये बोलत असतात अमुक देवाची पूजा कशी करावी, त्याचा विधी काय, त्याचा विधी काय। पण पूज्य मुरारी बापू यांच्या प्रवचनामध्ये एक गोष्ट ते छान बोलले होते, मला अजूनही स्मरण आहे। ते म्हणाले की जी देवता ज्या गुणाची अधिष्ठात्री आहे तो गुण साधकाने आपल्या जीवनामध्ये अंमलात आणणं ही त्या देवतेची खरी पूजा आहे। जसे की कोणी गणेशाची उपासना करतो तर गणपती ही विवेकाची देवता आहे, तर विवेकाधिष्ठित जीवन जगणं ही गणपतीची खरी पूजा आहे। अविवेकाने वागायचं आणि गणपतीला किती दुर्वा अर्पण केलं त्याने काही साध्य होत नाही। विवेक संपादन करणं हे आवश्यक आहे। कोणी सूर्याची उपासना करतो आणि अंधाराचा आश्रय घेऊन पाप करतो। सूर्योपासनेचा अर्थ आहे की प्रकाशात जीवन जगावं। प्रकाशामध्ये जगण्याचा फायदा हा आहे की माणूस दुराचरण करू शकत नाही, दुराचारापासून वाचू शकतो। माणसाचं जगणं उजेडात पाहिजे, प्रकाशात पाहिजे। हे आपण ते भावगीत ऐकतो, उजेडात होते पुण्य अंधारात पाप। अंधारात पापच होतं, उजेडात पुण्यच होतं, करावं लागतं। होतं म्हणल्यापेक्षा नाईलाजाने करावं लागतं। म्हणून उजेडाचा आश्रय, प्रकाशाचा आश्रय आणि जीवन पारदर्शक असणं सूर्योपासनेचा अर्थ आहे। भगवान विष्णूची आपण उपासना करतो, पूजा करतो, तर विष्णू ही क्षमावान देवता आहे। किती क्षमावान आहे तर भृगूने लाथ मारली तरी प्रतिकार केला नाही, उलट त्यांचेच पाय धरून त्यांनी विचारलं तुम्हाला त्रास तर झाला नाही ना? माझी छाती राक्षसांचे गदा प्रहार, नाना प्रकारच्या शस्त्रांचे प्रहार सहन करून करून कठोर झालेली आहे। तुमचे चरण कोमल आहेत, तुमच्या पायाला इजा तर झाली नाही ना? हे भगवान विष्णू। आणि मग आम्ही आहोत वैष्णव। विष्णू एवढे क्षमाशील आहेत, वैष्णवांनी त्या अंशात थोडी तरी क्षमा बाळगली पाहिजे, आहे की नाही? कारण देवता शांताकारम भुजग शयनम आहे। शांत आहेत याला महत्व नाही, भुजग शयनम सापावर झोपतात तरी शांत याला महत्व आहे। त्यांचं आसन काय झोपण्याचं, सापावर झोपलेले आहे। आपल्या उशीखाली साप ठेवून कोणी झोपेल का शांत? करून पाहायचा एखादा प्रयोग, जमणार आहे का? नाही। सापावर झोपलेले आहेत तरी शांत आहेत याला महत्व आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याला शांत राहता येतं असा त्याचा अर्थ आहे। भगवान विष्णू त्याचं प्रतीक आहे। मग उपासना आपण ज्या देवतेची करतो ती देवता जे गुण प्रदर्शित करते ते गुण आपल्या जीवनामध्ये आले पाहिजेत, तर त्याला खऱ्या अर्थाने पूजा म्हणता येईल। ती खऱ्या अर्थाने वर्माने केलेली पूजा आहे। तशी आपण ही दत्त जयंती करतो। आपल्याकडे एक कवी होऊन गेले कुसुमाग्रज, त्यांची एक सुंदरशी प्रसिद्ध कविता आहे। महापुरुषांचे सर्वच गावामध्ये सर्वच ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये पुतळे ठेवतात। जयंत्या पुण्यतिथ्या आल्या की त्यांना हार अर्पण करणं, भाषणं ठोकणं हेही होतं। पण हे काय, त्याने काय साध्य होईल? कविता फार छान आहे। ते म्हणाले की बोथट पुतळे पथा पथावर, बोथट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका। त्यांची वांज गोडवे गाण्यापेक्षा कणभर त्यांच्या मार्गाचं अनुसरण जरी झालं तरी पुरेसं आहे। त्या मार्गाने जाणं महत्वाचं आहे, त्याचं आचरण करणं महत्वाचं आहे। त्या दृष्टीने कोणतीही जयंती वा पुण्यतिथी करताना आपण देवतेचा विग्रह आणि त्यामागची जी कारण आहेत आणि कशासाठी नेमकं तो अवतार प्रवृत्त झालेला आहे ते पाहून आपल्याकडून त्याची पूर्ती किती प्रमाणात होऊ शकते, खारीचा वाटा उचलता येऊ शकतो का, हे पाहून त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार आचरण करणं ही खऱ्या अर्थाने पूजा होते, ही खऱ्या अर्थाने जयंती होते। आणि त्या दृष्टीने आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे असतो। तर हा कार्यक्रम दत्त जयंतीच्या निमित्ताने आणि याचं आयोजन जे आहे ते दरवर्षी होत आहे। आपलं पालखेड हे गाव अतिशय प्रसिद्ध गाव, जगभरात विश्वामध्ये प्रसिद्ध आहे।
त्याची कारणं तुम्हाला तर माहीतच आहे, पण इथे येऊन आम्हाला अत्यंत आनंद वाटला. त्याचं कारण पुस्तकामध्ये, मोठमोठ्या इतिहासाच्या ग्रंथामध्ये पालखेडचा उल्लेख टाळताच येत नाही. अशा पद्धतीने सुंदर अशा पद्धतीचा ऐतिहासिक हे गाव, इतिहास हा कुठे दूर आहे, इकडे काहीतरी धुनीचा आहे वाटतं, तर इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. त्याहीपेक्षा भगवान पारेश्वराचं हे जे मंदिर आहे, या मंदिरामुळे एक विशेष अशी शोभा आपल्या गावाला आहे. भगवान महादेवाचं हे ठिकाण, या ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण झालेलं आहे. आदरणीय पारसनाथ बाबा यांनी या ठिकाणी ते पारायण करतात. अतिशय शुद्धतेने हे सगळं नियमाचं पालन या ठिकाणी होत आहे. जनार्दन बाबांची समाधी, याची हे सुंदरसं मंदिर आहे आणि पारेश्वराच्या सान्निध्यामध्ये ही सेवा करण्याचा योग आहे. आमचे आदरणीय पांडुरंग महाराज पवार, नामदेव महाराज ढवळे यांच्या शिष्य परंपरेतून आलेले, त्यांची या ठिकाणी भेट झाली. अतिशय आनंद झाला. आणि इकडे येण्याचा हा जो योग आहे तो आमचे आदरणीय परममित्र श्री किशोरजी दिवटे गुरुजी यांच्या माध्यमातून आजचं कीर्तन हे त्यांच्याकडे जाणार होतं, परंतु योगायोगाने त्यांची व्यस्तता असल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही राठोड महाराजांना बोलवा. आदरणीय प्रवीण भाऊंनी संपर्क केला आणि आजची सेवा करण्याचा योग आला. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. आपल्या या सुंदर कार्यक्रमामध्ये याचं जे आयोजन आहे, अतिशय सुंदर आयोजन दरवर्षीचं, अरुण जाधव, प्रवीण गायकवाड आणि रामदास जाधव आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, असा सुंदरसा कार्यक्रम आणि फार आनंद वाटला. किती शिस्त, किती प्रेम आहे. आता प्रश्न असा, बाकी उपस्थिती किती आहे हे बाजूला ठेवावं लागते, हा नव्हे, सगळ्या जगातली स्थिती आहे. साचे को कोई ना माने, झूठा जगपती आहे, गली गली गोरस बिके, मदिरा बैठ बिकाय. दूध डोक्यावर घेऊन फिरावं लागतं, तरी कोणी घ्यायला तयार नाही. पण दारू डोक्यावर घेऊन हिंडण्याची गरज नाही, की घ्या ब्रँडी, घ्या विस्की, घ्या रोशनी, सखू, बिजली, किंगफिशर वगैरे अशी नावं म्हणण्याची गरज पडत नाही. वासावर जातात माणसं त्याचे रसिक. हे पटवून द्यावं लागतं. चांगला कार्यक्रम आहे, या वारंवार जाहिरात करावी लागते. पण सत्कर्म करताना लोकांना आग्रह करावा लागतो, एकांची मतं घ्यावी लागतात लक्षात. पण चोरी करणारे चोर कधी एकमेकांची मतं घेऊन, एकदा ठरलं ते करून टाकतात फायनल. हेच तर विशेषता आहे. वाईट काम करणाऱ्यांची जी एकी आहे ती आपल्यापेक्षा जास्त असते, म्हणून ते जास्त यशस्वी राहतात. पण सत्कर्माचं अनुष्ठान करणारी माणसं नाही तसं नाही आहेत, पण त्यामध्ये जे प्रेम आहे ते पुण्याने उत्पन्न होत असतं. जसं टायफॉइडचा आजार एखाद्याला झाला, ते 2-3 महिने तापाने आजारी पडलेला आहे आणि 3 महिन्यानंतर अन्न त्याला दिलं खायला, तर तो म्हणतो भाकर कडू लागते. भाकर कडू नाही हे त्यालाही माहिती आहे, खाऊ घालणाऱ्यालाही माहिती आहे, पण भाकर कडू लागते. आता भाकर कडू आहे की याचं तोंड कडू पडलेलं आहे? तोंड कडू पडलेलं आहे. कारण अंगात ताप जास्त असेल तर भाकर कडू लागते. तसं जीवनात पाप जास्त असेल तर भजन कडू लागतं, देव कडू लागतो. तुलसीदासजी म्हणतात, तुलसी पूर्व के पाप से हरि चर्चा न सुहाय, जैसे ज्वर के ताप से भूख विदा हो जाए. ज्वर के ताप से भूक विदा हो जाए. ज्वरामुळे, तापामुळे भूक निघून जाते, तसं पापामुळे भजनाची आवड राहत नाही. पापच असतं ते. असो, एवढं सुंदर हे वातावरण आणि आजची कीर्तन सेवा त्यानिमित्ताने प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आता निर्धारित वेळेमध्ये अभंगावर चिंतन करणं. भगवान दत्त जयंतीचा आजचा कार्यक्रम आहे, त्या अनुषंगाने निवडलेला अभंग आहे, त्या अनुषंगाने आपल्याला चिंतन करायचं आहे. चिंतनावर माझा भर असतो. खास म्हणजे विनोद वगैरे हा आपला विषय जास्तीचा नाहीच असं नाही, विनोदाचं वावडं नाही. अतिशय गंभीर असणं आध्यात्मिक माणसाला हेही आवश्यक नाही, पण तरी आपण अभंगाच्या अनुषंगाने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. आपण शांतपणे हे ऐकाल याचा विश्वास आहे. आणि जे यामध्ये एक शब्द निरर्थक काही बोलण्याचा मी प्रयत्न करणार नाही, अर्थपूर्ण जे आहे तेच देण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल आपलं गाव हे श्रवणातलं गाव आहे. कानशीन आहेत, चांगले ऐकणारे लोक आहेत. मला प्रवीण भाऊंनी सांगितलं अतिशय हुशार लोक आहेत. आम्ही महाराजांचा सहवास आपल्याला नित्य आहे, पांडुरंग महाराजांसारख्यांचा. आणि यामुळे अतिशय श्रवणाचा सराव असलेलं गाव आहे. असो तर अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा.
आणि या अभंगामध्ये महाराज योग्याचं सुंदर वर्णन प्रतिपादन करतायत. दत्त जयंतीच्या अनुषंगाने असल्यामुळे भगवान दत्तात्रेय जे काही परमात्म्याचे अवतार झालेले आहेत श्रीमद भागवतामध्ये नामदेव महाराजांनी वर्णन केले. अनंत अवतार घेसी भक्तांकारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. देवाने अनंत अवतार घेतलेले आहेत. कशासाठी? तर त्याचा उद्देशही त्यांनी सांगितला. कनवाळू कृपाळू दिना लागी, दिनांचा उद्धार करण्यासाठी देवाचा अवतार आहे. आणि हा अवतार भगवान परमात्मा युगानुयुगी घेत राहिलेला आहे. आजही माणसं असं म्हणतात कित्येक लोक की जर धर्मरक्षणासाठी देवाचा अवतार घेतो तर मग तुम्ही कशाला बोंबलत हिंडता आणि आपण कशाला काही करायला पाहिजे धर्मासाठी. देव अवतार घेईल, करील तो, त्याचं काय करायचं ते आपण टेन्शन घ्यायचं काम नाही. पण गुलाबराव महाराज माधानकर विदर्भातील थोर संत प्रज्ञाचक्षू त्यांनी 2 गोष्टी त्यांच्या साधुबोध नावाच्या ग्रंथात सांगितलेल्या आहेत. ते म्हणाले प्रत्येक वेळी देवाची वाट पाहत बसण्यात अर्थ नाही. धर्माचं आचरण करण्यामध्ये 2 प्रकारचे प्रतिबंध आहेत. अडचणी म्हणतात त्याला आपल्या भाषेत. 2 प्रकारचे प्रतिबंध आहेत. एक प्रतिबंध आहे लौकिक प्रतिबंध आणि दुसरा प्रतिबंध आहे अलौकिक प्रतिबंध. लौकिक प्रतिबंध म्हणजे जे प्रतिबंध आपण दूर करू शकतो आपल्या प्रयत्नाने, त्याला लौकिक प्रतिबंध म्हणतात. आणि अलौकिक प्रतिबंध म्हणजे जे प्रतिबंध आपल्या प्रयत्नाने दूर करताच येणार नाहीत. रावण, हिरण्यकशिपू असे जे प्रतिबंध आहेत ते अलौकिक आहेत. त्यांना आपल्यासारख्या लोकांकडून त्याचं निवारण होणार नाही. तिथं देवच पाहिजे. पण लौकिक प्रतिबंध कशाला म्हणायचं? आपलं कीर्तन चालू आहे, एखादा मद्यपी पिऊन आलेला आहे आणि तो मध्येच बोलतोय. इथं तुम्ही जर म्हणाल देवा काय पापी लोक झाले, कधी अवतार घेऊन यांचा नाश करशील, तर दारुड्याला मारण्यासाठी देव अवतार वगैरे घेणार नाही. त्याला आपण, हे लौकिक प्रतिबंध आहे, त्याला आपण दूर करू शकतो. ते आपणच केलं पाहिजे. इथं अवताराची वाट पाहून फायदा नाही. समजलं काय? जसं की आता राम मंदिर आता सुरू होणार, पूर्ण होण्याच्या ते मार्गावरही लागलेलं आहे. एकदा जो निकल पडा व पहुंच ही जाता है, आता मार्ग मोकळा झालेला आहे. पण त्यावेळेला काही लोक बोलत असत देव कणाकणात आहे, चराचरात आहे, अयोध्येतच झालं पाहिजे, याच्यासाठी अट्टहास कशाला वगैरे ते बोलत होते. आणि आपण कशाला प्रयत्न करायचे, त्याचं काम आहे तो करून घेईल. पण हे लौकिक प्रतिबंध होते, हे आपणच दूर करावे लागतात. समजतंय ना? हे आपल्या प्रयत्नाने दूर करता येतात. तसं देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. त्याचं कारण देवाला तो अतिशय प्रिय आहे. कोण? धर्म फार प्रिय आहे. महाराजांनी आपली वचनं दिली आहेत, सुंदर वचन प्रमाण आहेत. धर्म विश्वस्य जगत प्रतिष्ठा. या जगाची प्रतिष्ठा धर्मामुळे आहे. धर्मामुळे टिकून आहे ही पृथ्वी, हे विश्व. तर हा धर्म देवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे महाराजांनी एक अभंगामध्ये सुंदर प्रमाण आहे. तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी, आधी जन्म घेणे. धर्मरक्षणासाठी देवासही आठी जन्म घेणे. देवही अवतार घेऊन इथे येतो. तर अनेक वेगवेगळ्या कार्यासाठी देवाचे वेगवेगळे अवतार आहेत. त्यामध्ये भगवान दत्तात्रेय, सनकादिक, नारद हे ब्रह्मचारी अवतार आहेत, कुमार अवतार आहेत. यांचे विवाह नाहीत. ब्रह्मचर्याचा महिमा, साधनेचा महिमा दाखविण्यासाठी हे अवतार आहेत. कशी करावी साधना याचे मार्गदर्शक आहेत. सनकादिकांकडे पहा. सनकादिकांना काय म्हणतात? सनत कुमार, कुमार म्हणतात. कुमार शब्द फार गोड आहे. आता हे कुमार सगळीकडे लागलेले आहेत. आपल्याला त्याचा अर्थही माहीत नसतो, पण कुमार लोक लावतात. अक्षय कुमार, जे सिनेमातले दिलीप कुमार, ते कुमार इथे अपेक्षित नाही. रावणाचाही मुलगा होता अक्षय कुमार. बऱ्याच लोकांना वाटतं अक्षय कुमार को मार संहारा. रामायणात अक्षय कुमार कधी गेला कडे असं वाटतं. ह्या माहीतच नाही, रामायणाचं ऐकत नाही. मग कुमार शब्द फार गोड आहे. सनत कुमार 4 आहेत. सनक, सनंदन, सनातन, सनत, सुजा, हे जे सनत कुमार आहेत. कुमार शब्दाला एक गोड अर्थ आहे. संस्कृतमध्ये काम उत्थित मार इति कुमार हा. काम नाम विकार, त्याला जो मारतो तो कुमार. कामाला ज्याने मारलेला आहे तो कुमार. दत्तात्रेय त्याने अनेक कुमार आहेत. नारद आणि सनत कुमार हे त्याचं प्रतीक आहे. शुकदेव हे त्याचं प्रतीक आहे. हे कुमार आहेत. त्यांनी जन्मताच जिंकून आलेले आहेत. एवढं सोपं नाही, पण यांनी या साधना प्रयत्नपूर्वक नाही, ब्रह्मचर्याचा महिमा, साधनेचा महिमा
हे यामधून दाखवलेलं आहे. आणि पुन्हा परमहंस अवधूत या स्थितीतले ते आहेत, त्यांना हे नियम लागू पडत नाही, आपले नियम त्यांना लावायचे नाही. बरेच लोक म्हणतात गजानन महाराज असतील वर्तमानामध्ये, आपल्या संत मंडळीमध्ये जडभरत आहेत भागवतामध्ये, हे अवधूत परमहंस संज्ञा त्यांना दिलेली आहे. परमहंस शब्द फार गोड आहे. विदर्भामध्ये यांची संख्या जास्त आहे अवलिया साधूंची. भारतातल्या एका तत्वज्ञानाने सुंदर म्हटलं, दुर्दैवाचे लोक अवलिया आणि वेडा यात फरकच करायला तयार नाही. वेड्याला पण अवलियाच म्हणून टाकतात. अवलियाला वेडा म्हटलं तर चालेल, पण वेड्याला अवलिया म्हणणं बरोबर नाही. वेडा वेडा आहे, अवलिया अवलिया आहे, दोघं दिसायला सारखे दिसतात, पण वेडा आणि अवलिया याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे की दोघांनी बुद्धीचं अतिक्रमण केलेलं आहे, दोघांनी बुद्धी ओलांडलेली आहे, पण एकाने जाणीवपूर्वक ओलांडलेली आहे आणि एकाला मुद्दामच अर्थात जाणीवपूर्वक संतांनी ओलांडलेली आहे, त्याचं अतिक्रमण. वेड्यासारखं ते राहतात आणि हा मुळातच वेडा आहे. मुळात वेडे असणं आणि वेड्याचं सोंग घेणं यात अंतर आहे. संतांनी अमानित्व या पदावरचं माऊली भाष्य करताना त्यांचं सुंदर वर्णन आहे. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, आवडोनी, हे त्यांचं वर्णन आहे. ते इतके चतुर आहेत की ब्रह्मदेव वाचस्पती सुद्धा त्यांच्या पुढे बसू शकणार नाही, इतकी त्यांची बुद्धी आहे. पण तरी वेड्याचं सोंग त्यांनी घेतलेलं आहे, कारण महिमा वाढतो. चांगलं बोलायला जावं तर महिमा वाढतो, म्हणून नीट बोलतही नाही, बोलण्याचंही टाळतात, वेड्यासारखा आचार करतो. समर्थ सद्गुरू गजानन महाराज हे त्याचं प्रतीक आहे. राहिले वेड्यासारखे, पण ते वेडे आहेत का म्हणून सामान्य वेशावरून कोणाची ओळख करू नये. दुर्दैव असं आहे आजच्या लोकांचं, गाडीवरून त्याच्या बाहेरच्या मोठेपणावरून लोक एखाद्या महाराजाला मोठा महाराज म्हणतात. हे दुर्दैव आहे, वस्तुस्थिती आहे. त्याच्या बाह्य वातावरण त्याला मोठं बनता येत नाही. एखादा म्हणतो आपले 4-5 आश्रम आहेत, एक औरंगाबादमध्ये, एक आळंदीला आहे, एक पैठणला आहे, एक आता विदेशातही आपण बँकॉक स्वित्झर्लंडमध्ये बांधण्याचा माझा विचार आहे. हे जेवढे जास्त सांगतील आश्रम तेवढा मोठा. माणूस आश्रमाने वा या सगळ्या गोष्टीने साधू मोठा होत नाही, बोधाने मोठा होतो. ते फार महत्वाचं आहे. पण सामान्य माणसं बाहेरचं वातावरण पाहतात आणि सिदंती संतो विकसंत्य संतः पुत्रा म्रियंते जनकश्चिरायु, कलियुगाचं वैशिष्ट्य आहे. खऱ्या महात्म्यांचा संतांचा संकोच होत चाललेला आहे आणि असंतांचा विकास होत चाललेला आहे. असंतांचा विकास का होतो, कसा होतो? या खोट्या नोटा बाजारात चालतात कशा? सोपं गणित आहे. कल्पना करा की तुमच्या माझ्याकडे 2 नोट आहेत, एक 500ची ओरिजिनल नोट आहे, एक डुप्लिकेट नोट आहे. तर आधी आपण कोणती नोट चालवण्याचा प्रयत्न करतो? खोटीच नोट आधी चालवण्याचा प्रयत्न करतो. का? तर आपल्याला माहिती आहे जी ओरिजिनल नोट आहे, असली नोट आहे, ती कुठेही चालवता येईल, ती चालते, तिचा प्रॉब्लेमच नाही. पण जी खोटी नोट आहे ती एकदा देऊन मोकळं झालेलं बरं, असं आपल्याला वाटत असतं. आता बाजारामध्ये सगळ्यांच्याच खिशामध्ये जर या खोट्या नोटा असतील तर बाजारात सगळा व्यवहार कोणत्या नोटांचा राहणार आहे? खोट्याच नोटांचा राहणार आहे. आणि असली नोटा माणसं मागं ठेवतात, खोट्या नोटा बाजारात चालतात, असली नोटा तिजोरीमध्ये ठेवतात. त्याचं कारण त्यांना चालवण्याची चिंता नसते. तसं समाजामध्ये जे वेशधारी असतात, पाखंडी असतात, दांभिक असतात, त्यांचा सगळीकडे सुळसुळाट आहे सगळीकडे. त्याचं कारण खोट्या नोटा. खऱ्या नोटा चालवण्याची गरज नाही, त्या महात्म्यांना त्याची गरजही नसते. पण या वेशावर बाळणारे जे आहेत लोक म्हणतात हे अमुक बाबा आमचे अन्न खात नाहीत, पण तेवढ्यावरून त्याला महात्मा म्हणता येत नाही. एखादा अन्न खात नाही म्हणून तेवढ्याने साधू होता येत नाही, कारण तो सापही अन्न खात नाही. तुकाराम महाराज म्हणतात काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बकाचे, अंतरीची बुद्धी खोटी, भरले पोटी वाईट. सापही अन्न खात नाही, बगळा ध्यान करतो, मग ते साधू झालेत काय? बाह्य वेशावरून ठरवायचं नाही. एक दृष्टांत पाहूया. भजन करा विठ्ठल विठ्ठल. उदाहरण आहे की काक कृष्ण पिक कृष्ण, को भेद पिक काकयो, वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिक. हा हे पिक पिका काय? पिक पिक. पिक म्हणजे कोकिळा, काक म्हणजे कावळा. कावळा आणि कोकिळा
दिसायला दोन्ही रंगाने सारखेच आहे. रंग दोघांचा सारखा आहे, पण मूलभूत फरक काय आहे? आवाजाचा आहे. आणि ही ओळख होते वसंत ऋतूमध्ये. एरवी कावळा आणि कोकिळा यांची ओळख होत नाही, पण वसंत ऋतू आला की कोकिळा सुंदर असा पंचम आलाप करते, ती गाते. पंचम या स्वराचा शोधच कोकिळेपासून लागलेला आहे. पेटीमधले जेवढे स्वर आहेत संगीतातले, त्यातला पंचम कोकिळेने लावलेला हा सुंदर स्वर आहे. काय कर्णमधुर स्वर आहे. ती कोकिळा गोड गाते, मधुर गाते, पण रंग काळा आहे. म्हणून कुणा एका कवीने त्या कोकिळेला उद्देशून सुंदर अन्योक्तीची कविता आलेली ती प्रसिद्ध आहे की कोकिळा बैऱ्या लोकांसमोर जेव्हा गाऊ लागली तेव्हा तो कवी कोकिळेला म्हणतो की कोकिळे, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करिसी अनेक, हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक, कोकिळ वर्ण बघुनी म्हणतील काक. काय म्हणतात? कोकिळे, या बैऱ्या लोकांपुढे तू कशाला गातेस? कारण हे बैरे आहेत, यांना एक तर ऐकू येत नाही, आणि ऐकू न आल्यामुळे तुझा आवाज यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. मग हे काय म्हणतील? कावळा म्हणतील. कारण आवाज तर ऐकायला आला नाही, पण रंग पाहून तुला कावळा मात्र म्हणतील. याकरता या बैऱ्या पुढे गाऊ नको. पण एकदा झालं असं की कोकिळा स्वर्गामध्ये गेली. स्वर्गात गेली आणि तिच्या गायनाचा तिथं कार्यक्रम झाला. काळजीपूर्वक आहे. गायनाचा प्रोग्राम झाल्यानंतर इंद्र प्रसन्न झाला तिच्या गायनाने, आणि इंद्राने त्या कोकिळेला एक रत्नहार बक्षीस देऊन टाकला. सांगितलं, जा घेऊन बक्षीस. कोकिळा परत येताना कावळामध्ये भेटला. कावळ्याने विचारलं कोकिळेला, कोकिळे कुठं गेली होतीस? कोकिळेने सांगितलं, भाऊ स्वर्गात गायनाचा कार्यक्रम होता, मला इंद्राने बोलावलं होतं, प्रोग्राम ठेवला माझा, झाला कार्यक्रम झालेला आहे आणि हा हार बक्षीस दिला. कावळा म्हणाला, तुलाच मोठा बक्षीस देतो इंद्र, मला कधीच बोलवीत नाही. तू एकटीच गायक आहेस का जगात? मी पण गायक आहे चांगला, पण माझी गुणवानाची कदर नाही म्हणे कोणाला. मी पण जातो तिथं कुठं गायन करायला. कोकिळेने सांगितलं, जाऊ नको, तुझा स्वर बरोबर नाही, इंद्राला आवडणार नाही. कावळा म्हणाला, तू नको सांगू शहाणपणा, तू जळते म्हणली माझ्यावर. ती म्हणे, मला कशाला जळायचं तुझ्यावर? काही मला स्पर्धा नाही, काही नाही, पण मी सांगते तुझ्या फायद्याचं. कावळा ऐकत नाही, मूर्ख ऐकत नसतात. कावळा म्हणाला, स्वर्गात जाणार आणि गाणारच. गेला, बोलावलं नाही, काही नाही. असे न बोलावता गेल्याने अपमान होतो, पण त्याला काय, त्याची कर्तव्य नाही. गेला तो, ईर्ष्येमुळे गेला. इंद्राने त्याला पाहिलं, विचारलं, या 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 कसं काय, तुमच्या येण्याचं काय कारण बरं? कावळ्याने सांगितलं, काय कारण विचारता? तुम्हाला गुणवानाची कदरच नाही म्हणले इंद्र महाराज. कोकिळेचं गायन नेहमी ऐकता, एखाद्याने माझं ऐकून पहा, मी पण चांगला गायक आहे. इंद्राने सांगितलं, तुम्ही पण गाता? हो. अरे मग आम्हाला माहित नाही. ठीक आहे, तुम्हालाही संधी देऊ, बसा. व्यासपीठावर बसवलं कावळ्याला. बसला. कावळ्याला काय लायकी नसताना मोठ्या जागेवर बसल्यानंतर एक तर त्या जागेची मर्यादा सांभाळती आली पाहिजे, तर त्या बसण्याला किंमत आहे. पण ह्याला काय स्वर नाही, काही नाही, जाऊन बसला. इंद्राने सांगितलं, काय तुम्हाला पेटी तबला काय लागतं? व्हायोलिन साहित्य सांगा गाण्याचं, आणून देतो. कावळ्याने सांगितलं, ते संगीताचं साहित्य आपल्याला लागत नसतं. ते पेटी तबल्यात तर कोणी गाईल, मी तसंच गात असतो. ते म्हणाले, ठीक आहे, गा. आणि त्याने लावला स्वर. त्याला स्वरच कुठं आहे? कर्कश आवाज आहे त्याचा. त्याने स्वर लावला. इंद्राला तर प्रचंड त्रास झाला. ज्याला संगीतातलं कळतं त्याला बेसूर गाणं ऐकावं वाटत नाही. शिक्षा असते त्याला ती. त्याचा तो भयंकर आवाज ऐकला, इंद्राला राग आला, पण इंद्राने त्याची टिंगल केली, खोटी स्तुती केली. इंद्र म्हणतो, अरे बाप कावळ्या, अरे काय आवाज, काय खतरनाक आवाज आहे, किती गोड गातो रे, काय रत्न आहे म्हणून. मी आजपर्यंत हे नारदन तुंबर गंधर्व काहीच नाही तुझ्या पुढं, काय भारी आवाज, खूपच सुंदर. त्या कावळ्याला समजायला पाहिजे होतं की टिंगल चालली. पण कावळा काय म्हणतो? कावळा म्हणतो, हे पाय इंद्र महाराज, तसं जर पाहिलं ना, विचार जर केला तसा, तर हे जे आता मी गाऊ लागलो ना, हे त्या मानानं काहीच नाही म्हणले. हे जे आता गायन चाललंय हे त्या मानानं काहीच नाही. म्हणजे मग कसं म्हणायचं काय? म्हणले, तरी मी एकटाच आलोय.
एकटाच आलो, माझी पार्टी टीम आणली नाही मी सोबत. इंद्राने सांगितलं तुझ्या टीम मध्ये कोण कोण आहेत? म्हणजे गायक लोक आहेत सगळे. परिचय असा आहे की अहंश्च जंबुकश्चैव लंबग्रीवाखरस्तथा दर्दुरा शुकरश्चैव षडेते गान तत्पराः. म्हणजे मी स्वतः पंचतंत्र ग्रंथामध्ये आलेली गोष्ट आहे. मी स्वतः परिचय टीम सांगतो, पार्टी मंडळ. मी स्वतः जंबुक म्हणजे कोल्हा, लंबग्रीवा म्हणजे उंट, खरस्तथा म्हणजे गाढव, दरदूर म्हणजे बेंडूक, शुकर म्हणजे डुक्कर, हे 6 प्राणी षडेते. हे काय आहेत? हे गान तत्पर आहा, हे गाण्यामध्ये तत्पर आहेत सगळे, निष्णात आहेत, तरबेत आहे, पटाईत आहेत. इंद्राने सांगितलं मूर्ख माणसा, हा आता अनावर झालं त्याला. इंद्राने त्याला सांगितलं की एकेन फटित स्वर्ग. शब्द पहा कसे आहेत. इंद्र म्हणतो तुझ्या एकाच्या गाण्यानं स्वर्गाचे तुकडे तुकडे होऊ पाहतायत, फुटू पाहतोय स्वर्ग माझा. तुझ्या एकाच्या गाण्यानं जर स्वर्ग फुटू पाहतो तर तुझ्यासारखे 6 बेसूर प्राणी ज्या मृत्यू लोकात राहतात, ती पृथ्वी बिचारी अजूनही रसातळाला कशी गेली नाही, भूकंप कसे होत नाहीत तिथं. एवढे डेंजर गायक असल्यावर काय कसं होईल पृथ्वीचं, समजलं का? आता हे कशासाठी आपल्या पुढे मी सांगितलं की कावळा कोकिळा दिसताना रंगायला दोघे कसे आहेत? काळे आहेत, पण गुणामध्ये फरक आहे ना. तसा संत आणि असंतामध्ये फरक आहे. वेशधारी साधू आणि खरे संत यात अंतर आहे. पण समाज वेशाच्या मागे धावतो. वेश जो आहे तो समाजाला आकर्षित करतो. कपडे, पण कपड्याचं काय घेऊन बसला? एखादा साधू वेडा दिसेल. उदाहरण आहे अनेक संतांचं. भागवतामध्ये जडभरत आहेत. रघुगण राजाने त्याला वेडाच समजला. जडभरताला रघुगणाला वाटलं वेडाच आहे, मेंटल आहे, म्हणून पालखी घ्यायला लावली खांद्यावर, घेतली त्याने. पण हा असा एखादा महात्मा असतो, राखे खाली जसा विस्तव असतो, निखारा असतो, तसं वरवर वेड्यासारखे दिसतील, पण आतमध्ये ज्ञानाचा प्रचंड गाढा त्यांचा आणि भरलेला आहे. एवढी योग्यता त्यांची असते. याकरता वेशापेक्षा बोधाला महत्व दिलं पाहिजे. ती दृष्टी आपल्याकडे नसल्यामुळे आपण वरवरच्या गोष्टींना किंमत देतो. माऊलींनी काही व्यावहारिक उदाहरणं दिली आहेत. माऊली म्हणतात तापत्रयी तापली गुरुते गिवसिती भगवे देखुनी म्हणते तारा स्वामी तव ते नेणनी उपदेशाची रीती आन उपदेशिती तैसे झाले. अतिशय गोड भंग आहे. अशा वाङ्मयाचा विचारच करीत नाही आपण. माऊली म्हणतात त्रिविध तापाने तापलेले जे लोक असतात, त्रस्त लोक जे असतात, कंटाळलेले लोक जे असतात, दुःखाने ग्रस्त झालेले जे लोक असतात, ते गुरु शोधत असतात, आधार शोधत असतात, आपला उद्धार करणारा कोणीतरी ते शोधत असतात. आणि मग शोधता त्यांना योग्य माणसं भेटत नाही, पण डुप्लिकेट आपलं दुकान मांडून बसलेलेच असतात. अशा डुप्लिकेट लोकांच्या तावडीत ही भोळी भाबडी माणसं फसतात. आणि म्हणतात हेही त्यांना पाहून म्हणतात स्वामी तारा उद्धार करा. मग त्यांची अवस्था कशी होते? माऊलींनी उदाहरण दिलेली आहेत. एक उदाहरण दिलं. एक माणूस प्रवासाला गेला, प्रवास करून आला, खूप थकला, पायी चालत गेला 10 किलोमीटर परत आला, थकलेला आहे. अतिशय थकल्यानंतर घरी आल्याबरोबर पत्नीला विचारलं का ग आपल्या घरी खोबऱ्याचं तेल आहे का? ती म्हणाली नाही आहे. बरं, झंडूबाम बिलकुल नाही, आयोडेक्स नाही, मूग नाही, मूग पण नाही. बरं, ते ओमनी जेल ती जाहिरात कुछ दो दर्द के लिए काय ती मिरची दाखवते, ये चलेगा, इससे क्या होगा, थोड़ी देर के लिए आप दर्द भूल जाएंगे. दर्द को मिटाना है तो ओमनी जेल मांगो ना, मग देत ते. असं पण ते त्याने सुद्धा ओमनी जेलने कायमचं जाणार आहे का? आत्यंतिक निवृत्ती होत नसते त्यानं, मुळावर थोडा उपचार येतो. ती झाली जाहिरात. अशी जाहिरात असते. साधू लोकांच्या जाहिराती औरंगाबाद सारख्या शहरात फार लागतात. सगळं मोक्ष भिक्षा सगळं भेटतं त्याच्याकडं. तसंच पण होतं काय, हा माणूस म्हणतो नाही आहे ओमनी जेल, म्हणते नाही आहे. खायचं गोड तेल तर असेल म्हणजे ते पण नाही, काहीच नाही म्हणजे नाही. मग आता त्याने शेवटी पर्याय म्हणून विचार, बिब्याचं तेल आहे का? बिब्याचं तेल. ती म्हणली गोटा, काय म्हणतात तिकडं, गोटाच म्हणतात का बिब म्हणतात, काय म्हणतात, जे असेल ते समजलं ते तुम्हाला. बिब्याचं तेल. ती म्हणली हा ते आहे. हा मग आण, मग काय होतंय त्याला. आणलं बिब्याचं तेल, लावलं पाठीला, काय होईल त्याच? सुजला ना सगळं अंग त्याचं, सुजलं की नाही? सुजणारच ना. मग हे जसं आहे. आता
खोबऱ्याचं तेल नाही, गोड तेल नाही, आयोडेक्स, झेंडूबाम नाही म्हणून बिब लावायला पाहिजे काय? नाही. पण आपलं तसं होतं. आता काहीच नाही तर काय करतात? बिबच लावावं लागतं. तसा योग्य मार्गदर्शक भेटत नाही, मग चालेल चला डुप्लिकेट साधू तोही चालतो, आपण त्यांच्या तावडीत फसतो. पण हे खरे साधू अतिशय दुर्मिळ, असे योगी अतिशय दुर्मिळ, भाग्याने ते भेटत असतात, असे महात्मे. आणि असे ज्यांना आम्ही गुरु म्हणतो, असे मार्गदर्शक म्हणतो, यांची संख्या जगामध्ये खूप जास्त आहे. तुकडोजी महाराजांचं एक वाक्य आहे महाराज की लाखो गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थ के आश्रित है डंका बजाते नाम का. आपापल्या नावाचा डंका वाजवणारे विठ्ठल या महात्म्यांना ओळखायचं कसं? हा अवतार असतो, या अवताराच्या माध्यमातून जगाला आणि एक मार्गदर्शक दीपस्तंभासारखे हे असतात. भगवान दत्तात्रेय हे खऱ्या अर्थाने गुरु ही संज्ञा फक्त दत्तात्रेयांना लागू होते, इतरांना नाही. इतरांना नाही अर्थात जे स्तोम करतात, गुरुत्वाची पदवी धारण करतात, अशा सगळ्यांना लागू होत नाही. खऱ्या अर्थाने दत्तगुरु म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. भगवान दत्तात्रेय पौराणिक संदर्भानुसार फार प्राचीन याचा इतिहास आहे, तो आपण प्रसंगानुरूप पाहूया. पण गुरु ही संज्ञा फक्त तिथे लागू होते. तो अवतार आहे भगवान परमात्म्याचा, त्रिगुणात्मक असा अवतार आहे. त्या सगळ्या इतिहासामध्ये याचा सुंदर विचार आहे. तर दत्तात्रेय प्रभू याच्या दत्त शब्दाचा एक अर्थ आहे सावध, दक्ष. आणि हे जे दत्त मूर्ती आहे ही उद्धारासाठी, हे गुरु आहेत, खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहेत समाजाला, फार मोठा याचा आणि हे मार्गदर्शन त्यांचं लाभलेलं आहे. त्याचं कारण गुरूंची संख्या जगामध्ये कमी नाही. खूप सुंदर सुंदर वर्णन. मंत्रगुरु आहे, तंत्रगुरु आहे, यंत्रगुरु आहे, राजगुरु आहे, कुलगुरु, मातागुरु, पितागुरु, स्वप्नगुरु, दीक्षागुरु, जगद्गुरु, प्रतिमागुरु, आपला आपण गुरु, असे गुरुचा करिता विचारू उदंड आहेत. असे उदंड गुरु आहेत. उदंड गुरु आहेत. पण खरा वास्तविक कोण आहेत याचे सुंदर विवेचन नाथ भागवतामध्ये नाथांनी केलेलं आहे. ते म्हणतात मंत्रतंत्र उपदेशिती ऐसे गुरु घरोघरी आहेत आई ते, परी शिष्याशी मेळवी सद्वस्तु ते, सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी. असे जे गुरु आहेत यांची संख्या प्रचंड आहे. एक असतो मंत्रगुरु, मंत्र देणारा. दुसरा असतो तंत्रगुरु, तंत्रविद्येमध्ये पारंगत असतात. कोणी यंत्रगुरु असतात, यंत्र लिहिणारे कागदावर आकडे असतात त्याच्यामध्ये, ते यंत्रगुरु. हो. मग पुढे माता गुरु आहे, पिता गुरु आहे, स्वप्न गुरु, दीक्षा गुरु, कोणी जगद्गुरु, प्रतिमा गुरु करणारे काही आहेत. आपला आपण गुरु कोणी नाही भेटला तर मीच माझा गुरु, असेही गुरु आहेत. आणि असा समाजाला भ्रमित करणारे गुरु, याचा उपयोग नाही. कधी कधी काय होतं, समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोक गुरु बनतात. याचं एक सुंदरसं उदाहरण आहे की कोणी एका गावामध्ये भोळे बाबडे लोक राहत होते. ज्या भागात कोणतंच झाड नसतं त्या भागात एरंडाच्या झाडालाच वडाच्या झाडापेक्षाही मोठं मानतात, कारण बाकीची झाडच नाही. मग एरंडाचंच झाड, पण वडाच्या झाडापेक्षा महत्त्व, कारण बाकीची झाडच नाही. मग वडाचं झाड म्हणून एरंडाच्या झाडाची पूजा होऊ शकते, कारण बाकीचं नाही, तिथं अन्य काही पर्याय नाहीत ना, त्यामुळे तसं होतं. तसं अज्ञानी लोकांमध्ये सामान्य ज्ञानी सुद्धा मोठा होतो. तसा तो सामान्य ज्ञानी एका गावामध्ये गेला आणि त्या गावामधल्या लोकांनी त्यांना वाटलं हे फार ज्ञानी आहेत. आता मुळात यांनाच काही कळत नाही, पण त्याला थोडं कळत आहे. मग त्याला त्या सगळ्याच गावकऱ्यांनी गुरु करून घेतलं आणि त्याला एक सुंदरसा आश्रम बांधून दिला. सांगितलं बाबा इथं राहा. पण एकदा काय झालं की त्या गावाच्या जवळून एक हत्ती चालला. त्या गावांनी कधी हत्तीच पाहिला नाही. तो हत्ती पाहिला गावातल्या काही लोकांनी. ते म्हणाले हा कोणता प्राणी आहे, हा काय प्रकार आहे? ते म्हणाले आपल्याला काय माहित, गुरु महाराजांना विचारूया. गुरुकडे आले तर गुरुलाही माहित नाही, गुरुने हत्ती पाहिलेला नाही. गुरुला वाटलं जर मी म्हणालो मला माहित नाही काय आहे तर हे हसतील ना, मी गुरु आहे. अज्ञान माणसाने झाकू नये, पण त्याने झाकलं. त्या लोकांनी विचारलं कोणता प्राणी आहे हा गुरुजी? त्याला वाटलं काय सांगा. मग तो रडू लागला.
रडू लागला की यांना आता काय सांगावं मलाच माहित नाही, आणि मग हसू लागला. लोक म्हणले कधी रडतात कधी हसतात, काय मिळालं रे? दुसरा म्हणाला, अरे योग्याची लक्षणं अशीच असतात, हसणं कधी रडणं. ते त्यांना योगी वाटत होता तो, पण तो हसला याच्यासाठी की अरे मी उगाच रडतोय, मला तर माहित नाही पण यांना कुठं माहित आहे, काही सांगितलं तरी मान्यच करणार म्हणून हसला. लोकांनी विचारलं, बाबाजी सांगा ना काय आहे? ते म्हणे सांगतो रे. ते म्हणे ते सांगा, पण त्याच्या आधी हेही सांगा की तुम्ही हसले आणि रडले याचा अर्थ काय, आम्हाला काही समजलं नाही साध्या भोळ्या जीवांना. त्याने काय सांगितलं, नाही नाही मी रडलो मी हसलो याकरिता की एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही म्हणून मी हसलो. बरं रडले का? बरं रडलो याकरता की मी नसतो तर हे काय आहे हे कोणी सांगितलं असतं तुम्हाला? मी नसतो तर हे कोणी सांगितलं असतं म्हणून रडू आलं. येतो हिताचा कळवळा. ते म्हणले काय दयाळू अंतःकरण गुरु महाराजाचं. हा म्हणले मग आता जाऊ द्या, ते झालं समजलं, पण सांगा काय? त्याला काय सांगितलं त्याला माहित नाही, हत्ती आहे. मग आता काहीतरी सांगायचं, पण लावला त्याने तर्क. हा हुशार होता त्याच्यापेक्षा. त्याने सांगितलं, वेड्यांनो अरे हा जो काळा काळा आकार चाललेला आहे ना, ही काय आहे? ही रात्र आहे, रात्र. ते म्हणले अशी कशी रात्र? रात्र तर अजून वेळ आहे यायला. ते म्हणले तसं नाही, रात्र आहे. आता संध्याकाळ झाली की नाही, आता ही रात्र आहे म्हणली. ती चालली म्हणे गोळामोळा होऊन अशी आराम करायला चालली म्हणे, तिच्या घरी चालली. ती रात्र आहे. ती रात्रीचा रंग कसा असतो? काळा. मग हत्तीचा कसा आहे? आणि त्यांनी मान्य केलं. याला काय म्हणतात? एकमेकांना फसवतायत ना ते गुरु शिष्य. लोभी गुरु शिष्य लालची, दोनों खेले दाव, भवसागर में डूब मरेंगे, चढ़ पत्थर की नाव. सारखेच लोभी गुरु शिष्य लालची, दोघंही एकमेकावर डाव खेळतात. हा त्याला फसवतो, तो त्याला फसवतो, दोघांनाही मिळत नाही कशाचा, अशी स्थिती येते. तुकाराम महाराजांनी अशांचा निषेधच केलेला आहे. महाराजांचं वचन आहे, एक करीती गुरु गुरु, एक करीती गुरु गुरु, एक करीती गुरु गुरु, एक करीती गुरु. भोवता भारो शिष्यांचा, भोवता भारो शिष्यांचा, एक करीती गुरु गुरु, एक करीती गुरु गुरु. भोवता भारे शिष्यांचा, भारे शिष्यांचा, एक करीती गुरु गुरु. एक करीती गुरु गुरु, भोवता भारू शिष्यांचा. महाराज म्हणतायत हे जे गुरु आहेत, गुरु गुरु करतात आणि आजूबाजूला शिष्यांचा समुदाय असतो, भार असतो. भार म्हणजे समुदाय. त्या शिष्य समुदायाच्या भरवशावर गुरुला मोठेपणाचा भ्रम होतो, कारण एवढे शिष्य. पण लोक विचार करीत नाही, कारण एक म्हण आहे, पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. गुरु पहचान के करना चाहिए. गुरु जाणूनच करावा. थोडी चिकित्सा केली पाहिजे, थोडं काय हरकत आहे तपासून घ्यायला. ज्याच्या हाती आपल्याला आपलं जीवन समर्पित करायचंय, ज्या गुरुच्या पायावर जीवन अर्पण करायचंय, तपासलंच पाहिजे ना. गुरु काय आहे? कर्णधार आहे, कॅप्टन आहे, आपल्या नावेचा कर्णधार आहे. हा, आता कर्णधाराला जर दिशा कळत नसतील तर त्या नावेत बसून फायदा तरी काय आहे? म्हणून आधी जाणून घेणं आवश्यक आहे. विवेकानंदांनी परमहंस रामकृष्णांना गुरु केलं, पण त्याआधी त्यांनी त्यांची तपासणी केली. हो, तपासणी केली की खरंच या योग्यतेचे आहेत काय. आणि रामकृष्ण परमहंस पैशाला शिवत नसत. त्यांच्या चरित्रामध्ये सुंदर वर्णन आहे की विवेकानंदांनी त्यांची परीक्षा पाळण्यासाठी ते जे आसनावर झोपत असत, ते गाढ झोपलेले होते. गाढ झोपलेले असताना त्यांच्या हातावर 1 रुपया ठेवला नेऊन. पण रामकृष्ण परमहंस एवढे त्यागी होते
की त्यांच्या इंद्रियांनी भोगाचा त्याग केलेला होता. विशेष गोष्ट आहे, त्यांना त्याग प्रयत्नपूर्वक करावा लागत नाही. जंगलाला आग लागल्यानंतर तिथल्या पक्ष्यांना काही दवंडी द्यावी लागत नाही, काय वायरलेस तिथं जात नाही. हॅलो हॅलो, जंगलाला आग लागलेली आहे, सगळ्या पक्ष्यांनी बाहेर निघा, हॅलो ओआर, असं काही नसतं तिकडं. आग लागली लगेच तिथून प्राण वाचवण्यासाठी पळावं लागतं. तसे भोगांनी त्यांना टाकलेलं असतं. यांना भोग टाकण्याची गरज नाही, भोग त्या संताला टाकून देतात. रामकृष्ण परमहंस या अधिकाराचे होते. त्यांच्या हातावर पैसा ठेवल्याबरोबर निद्रेत असताना सुद्धा तो हात आपोआप उलटा झाला, तो रुपया खाली पडला. यांना वाटलं नाटक करू लागले, नाटक करत असतील म्हणून पुन्हा ठेवला, पुन्हा तो रुपया आपोआप हात उलटा झाला, पैसा खाली पडला. पण यांना वाटले कदाचित आपल्याला नाराज होऊ नये किंवा माझी परीक्षा पाहते हे यांना कळालं असेल म्हणून हे असं वागतायत. पण नाही, नंतर रामकृष्ण परमहंस उठले, बाहेर गेले. आणि जेव्हा बाहेर गेले थोडेसे हातपाय धुण्याकरता काही, तर विवेकानंदांनी तो रुपया त्यांच्या त्या अंथरुणाखाली टाकून दिला. आले त्या पलंगावर ते बसणार, विजेचा जसा शॉक लागतो तसा त्यांना धक्का बसल्यासारखा झाला. त्याने सांगितलं काहीतरी गडबड आहे, काढा काढा काढा. ते वरची गादी काय असेल ते बाजूला केलं आणि रुपया दिसला. ते म्हणले बघ, याला म्हणतात त्याग, याला म्हणतात गुरु. ही योग्य तपासणी केली विवेकानंदांनी, तपासलं, अधिकार आहे. अलीकडे असं काही आपण करीत नाही, आंधळेपणाने स्वीकारत जातो, परिणाम आपलंच नुकसान त्यामध्ये होतं. यामध्ये गतानुगतिकता चालत नाही. गतानुगतिको लोको न लोक पारमार्थिक वालुकालिंग मात्रेन गतम्य ताम्र भाजनम. अंधानुकरण करू नये, एक करतो म्हणून दुसऱ्याने नाही करायचं. तुम्हाला पुन्हा एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपलं अंधानुकरण चाललेलं असतं. एक म्हणतात त्या डॉक्टरांनी, आपल्या गावात डॉक्टर नाही का, त्यांनी त्या महाराजांना गुरु केलं, आपणही करून घेऊ. आणि डॉक्टराला वैद्यकशास्त्रातलं कळतं, त्याला गुरु कोणता करावा हे कळत नसतं. म्हणून या बाबतीत एकाच्या मागे दुसऱ्याने चालायचं नाही, चिकित्सा करावी. चिकित्सा काय झालं, एका गावामध्ये एक ब्राह्मण बुवा राहत होते आणि रोज पूजा करायचे. आणि पूजा करताना, पूजा झाल्यानंतर शंख वाजवायचे, शंखध्वनी. शंख वाजवल्याबरोबर शेजारी एक कुंभार होता, त्या कुंभाराकडे एक गाढव होतं. तो शंख वाजल्याबरोबर त्या गाढवाला वाटायचं चला आपल्यासारखा आवाज कोण काढतंय गड्या. मग ते गाढवही ओरडायचं तसंच शंखासारखाच आवाज काढून. तर ब्राह्मणाला वाटायचं की काय गाढव धार्मिक आहे, शंख वाजल्याबरोबर आवाज करते, पूर्वजन्मीचा साधू असेल म्हणते. आणि या ब्राह्मणाने त्या गाढवाचं नाव ठेवलं शंखेश्वर. काय शंखेश्वर? या कोणता साधू आहे? शंखेश्वर आहे. शंखेश्वर नाव ठेवलं. मग रोज हा शंख वाजला ब्राह्मणाचा की तिकडून शंखेश्वर ओरडायचा. ब्राह्मणाला खुश वाटायचं. पण एकदा काय झालं, एके दिवशी त्याने शंख वाजवला पण तिकडून शंखेश्वर काही ओरडला नाही. ब्राह्मण लगेच पूजा उरकून गेला त्या कुंभाराच्या घरी आणि त्याने विचारलं कुंभाराला, का रे शंखेश्वर आज ओरडला नाही, काय मिळाय? त्याने सांगितलं, महाराज शंखेश्वर गेला हो. कुठं गेला? अहो म्हणजे मेला. ब्राह्मणाला विचारायला वाईट वाटलं. त्याने काय केलं की एवढा शंखेश्वर धार्मिक होता, जाऊ द्या कोणी नाही करणार, पण त्याच्या दुःखामध्ये त्याने काय केलं, मुंडन केलं. ब्राह्मणाने मुंडन करून घेतलं, टक्कल काढवासाठी मुंडन करून घेतलं. ब्राह्मणाच्या शेजारच्या एका माणसाने विचारलं, ब्राह्मण बुवा, देव बाप्पा तुम्ही टक्कल केलं, काय मिळेल? ब्राह्मण जास्त काही बोलला नाही, पण ब्राह्मणाने सांगितलं शंखेश्वर गेले ना म्हणून केलं मी. तर ह्याला वाटलं शंखेश्वर नक्कीच कोणी मोठा माणूस असेल, नाही तर देवबाप्पाने टक्कल केलं असतं का, मोठा माणूस आहे म्हणून. मग यानंही काही विचार केला नाही, काही नाही, तोही टक्कल करून आला. शेजाऱ्याने त्याच्या शेजाऱ्याने विचारलं, का कुठं बालाजी गेलते का? नाही बालाजी नाही, काही नाही. मग अहो शंखेश्वर गेले ना. वाटलं शंखेश्वर मोठा माणूस असेल, याने टक्कल केलं, ब्राह्मणाने टक्कल केलं, मग याने पण टक्कल करून घेतलं.
पसरला ना ते गल्लीत लोन सगळ्या गल्लीने टक्कल केलं. मागच्या गल्लीतले पाहू लागले, म्हणले तुमच्या गल्लीत सगळे टकले दिसू लागले, काय मिळ आहे? अहो म्हणले मेळ काय, शंखेश्वर गेले ना, कोणाला माहित नाही शंखेश्वर काय, पण केलं टक्कल. सगळ्या गावाने टक्कल केलं. आणि त्या गावात एक अधिकारी आला. त्या अधिकाऱ्यानं पाहिलं या गावाला काय प्रॉब्लेम आहे का, याच्या डोक्यात काय, डोक्यामध्ये काय खवडे होतात का, काय काय डॅन्ड्रफ पडतो जास्त, काय. त्याने विचारलं एकाला जवळ बोलावून अधिकाऱ्याने, का रे टक्कल का केलं? तर म्हणला साहेब हे शंखेश्वर होते ते गेले. साहेबाला वाटलं शंखेश्वर भारी दिसतो, सगळ्या गावात टक्कल गेलं म्हणजे काय साधारण असेल का? म्हणजे कोण शंखेश्वर? जर एवढा मोठा माणूस आहे शंखेश्वर, तर आम्ही शासकीय पातळीवरही दुखवटा पाळू. तुम्ही सांगा आम्हाला काय झालं, कोण आहे नेमकं सांगा. त्याने सांगितलं मला नाही माहित शंखेश्वर नेमका कोण आहे, पण शेजाऱ्याने सांगितलं म्हणून मी केलं. मग विचारित ते गेले, याचं मूळ कुठं आहे? म्हणे ब्राह्मणाकडं. ब्राह्मणाला विचारलं का तुम्ही मुंडन केलं, काय कारण? अहो म्हणले शंखेश्वर गेले. मग सांगा ना, त्यांची माहिती द्या थोडी, कोण शंखेश्वर? ते सांगितलं शंखेश्वर कोण? ब्राह्मणाला प्रश्न पडला, या काय सांगायचं आता, पण सांगावं लागलं. अहो म्हणले शंखेश्वर कोण? शंखेश्वर म्हणजे शेजारी एक गाढव राहत होतं, मी शंख वाजवल्यावर ते ओरडायचं, म्हणून त्याचं नाव मी शंखेश्वर ठेवलं. म्हणले मग असं सांगायचं लोकांना, सगळ्या गावाने टक्कल करून घेतलं, तुम्हाला काही वाटतं की नाही? ते म्हणले माझा काय दोष आहे, कोणी विचारलंच नाही. लोक चिकित्सा करीत नाही, एक चालला चालले त्याच्या मागं, एक चालला चालले त्याच्या मागं. तसा परमार्थ चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आंधळ्याचे पाठी बैसले आंधळे, घात एके वेळे पुढे मागे, घात एक वेळे पुढे मागे, घात एक वेळे पुढे मागे. आंधळ्याचे पाठी बैसले आंधळे, घात एके वेळी पुढे मागे. आंधळ्याच्या पाठीवर आंधळ बसल्यावर घातच होणार ना, घात होत असतो, फायदा काही नाही. एक आंधळा माणूस मिलिटरीमध्ये भरती व्हायला गेला. मेजरने सांगितलं की किधर आया हो? त्याने सांगितलं मुझे आप मिलिट्री में भर्ती करा लीजिए. मेजर ने सांगितलं तुम अंधे हो, तुम्हें भर्ती करा के हमें क्या फायदा होगा? त्याने सांगितलं फायदा होगा, भर्ती तो करा लीजिए. क्या फायदा होगा? त्याने सांगितलं मैं अंधा हूँ, मैं अंधा हूँ. त्याने विचारलं तुम क्या कर सकते हो? बोले क्या कर सकते हो? मैं अंधा हूँ, मैं अंधाधुंद फायरिंग कर सकता हूँ. अंधाधुंद, आंधळा आहे ना मी, अंधाधुंद. मग त्यात आपले मेले दुसरे मी, मग काहीच कळत नाही, पण मी बंदूक चालवतो असं आहे. म्हणून ही काळजी घ्या. एक डॉक्टराकडे रोग लपू नये, डॉक्टराकडे रोग लपू नये, आणि गुरुकडे अज्ञान लपू नये. डॉक्टराकडे रोग लपू नये, पण डॉक्टर तसा पाहिजे तज्ञ, नाही तर गळ्यातच स्टेथोस्कोप. आमच्याकडे एक डॉक्टर होते, खडे डॉक्टर. खडे डॉक्टर काय करायचे, मी त्यांच्याकडे गेलो 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. खडे डॉक्टरांनी गळ्यात स्टेथोस्कोप इथं असा, कानात लावला नाही, गळ्यातच, आणि तपासलं मला. आणि मला काय म्हणते, तुमची लय सिरियस गंभीर बिमारी आहे. म्हटलं काय, असं काय झालंय? मला काय झालंय, काय मिळ नाही म्हणे, पण तुमचा हृदयाचा आवाजच येत नाही. म्हटलं मग गंभीर आहे. अरे म्हटलं येड्या, तुझ्या कानात टाकणं ते. ते म्हणे सॉरी सॉरी काय, माणूस घाबरून मरून जाईल ना अशानं. असे मग असं डॉक्टर असल्यावर काय फायदा नाही. एक रोगी डॉक्टराकडे जातो, त्या डॉक्टराला सांगितलं डॉक्टर मला अलीकडे झोपच येत नाही हो. म्हणले त्याने सांगितलं सोपा उपाय याच्यावर, अलीकडे येत नाही का, पलीकडे झोपायचं, त्यात काय एवढा. असे डॉक्टर नाही, याचं काही नाही. एक पेशंट डॉक्टरकडे गेला, सांगितलं माझी दाढ दुखते.
दाढ दुखते विचारलं नाही, कोणीकडची दुखते खालची का वरची हेही विचारलं नाही, दाढच काढून घेतली. त्याने सांगितलं का हे काय केलं तुम्ही? त्यानं काय केलं? तू म्हणला दाढ दुखते काढून टाकली. म्हणले पण इकडची काढली तुम्ही, इकडची दुखत होती. त्याने सांगितलं मग आधीच नाही सांगायचं का? आणि जाऊ दे म्हणले, आता ही काढली ना याचे पैसे देऊ नको म्हणले, आता दुसरी काढतो. तो म्हणले राहू दे, तू सगळ्या काढून टाकशील, राहू दे, खायला प्यायला जात मला. मग अशा डॉक्टरांकडे जाऊन फायदा नाही, तशा गुरुकडे जाऊनही फायदा नाही. गुरु काय गुरु फार मोठी गोष्ट आहे. गुरु धोबी शिष्य कपडा, साबुन सिरजनहार, सुरत शिला पर बैठकर धोये बारंबार. गुरु गीतेमध्ये गुरु शब्दाचा सुंदर अर्थ आहे. गुरु कोणाला म्हणायचं की गुकारश्चांधकारो ही रुकारस्तेज उच्यते, अंधकार विनाशित्वात गुरुरित्य भिधीयते. फार सुंदर शब्द आहे गुरु. गुरु शब्दामध्ये 2 अक्षर आहेत. एक आहे गुरुचरित्राचं पारायणच होत आहे, गुरुचरित्रातही त्याचं सुंदर वर्णन आहे. एक आहे गु शब्द आणि दुसरा आहे ऋ शब्द, त्याचा गोड अर्थ आहे. गु शब्दाचा अर्थ आहे अंधार, गुकाराचा अर्थ आहे अंधार, आणि र हे अक्षर आहे अग्नितत्वाचं बीज. म्हणजे हृदयातला अज्ञानांधकार दूर करून तिथे जो ज्ञानदीप प्रज्वलित करतो त्याला गुरु म्हणतात. गुरु अज्ञान ध्वांत विध्वंस, गुरु अज्ञान दूर करत असतो. गुरुच्याच वाक्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आपण नेहमी अभंग म्हणतो, काकड्याच्या अभंगामध्ये बाबा अहंकार निशी घन गुरु वचने माता भक्ती भेटली परमंत. रामा गोविंदा वासुदेवा, हरी रामा गोविंदा वासुदेवा. सुंदर आहे, काय सुंदर वाक्य आहे बघा. बाबा अहंकार रात्र आहे, अहंकार निशी, अहंकाराची रात्र आहे, आणि घनदाट. मग आता पहाट कशाने होते? काय सुंदर शब्द आहे, गुरुवचने फुटली पहाट. गुरुच्या वचनाने सूर्योदय होतो, अंधार दूर होतो. गुरुच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. हो, गुरुच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आपले वचन कशी आहेत? अंधार जातो का होतो जास्त? आपल्या वचनाने कमी अंधार असेल तर जास्त अंधार होतो. त्याचं कारण ज्ञान कशाला म्हणतात ते माहित नाही. लोक खूप जास्त बोलणाऱ्याला ज्ञानी म्हणायला लागतात. एखादा जास्त बोलतो, लोक म्हणतात अरे काय भारी माणूस आहे, काय अभ्यास आहे त्याचा, कशावरून, अरे काय बोलतो, किती बोलतो. हे पहा, जास्त बोलतो तो ज्ञानी नसतो. तो आमच्या वैदर्भीय वराडी भाषेत त्याला काय म्हणतात? भाद्रा माणूस, चाबरा माणूस आहे. चाबरा आहे तो, नुसता जास्त बोलतो. बोलण्यावरून काय त्याचं तुम्ही योग्यता ठरवता? पण दुर्दैव आहे, कलियुगात पंडिताची व्याख्याच ती आहे, खूप बोलतो, ज्ञानी माणूस आहे. अरे बोलण्यावरून काय होणार? काय बोलतो हे जास्त महत्वाचं आहे. दुर्दैवाने चांगलं चिंतन शास्त्र सांगायला कोणी आला ना, कोणालाच काही कळत नाही. कधी कधी तर असं टेन्शन येतं, कारण ते शास्त्र जेव्हा सांगतो आम्ही, संस्कृत वगैरे जास्त श्लोक आले, शुद्ध तत्वज्ञान बोलायला लागले, हळूहळू श्रोते गोदडी हॉस्पिटलमध्ये भरती होतात, जागीच झोपी जातात. कधी कधी असं वाटतं आपण जे बोलतोय हे चुकीचं तर नसेल, कारण प्रतिक्रिया देत नाही. काही ना ती समोर बसले, तुमच्यापैकी कोण नाही बरं, तुम्ही समोर कोणी नाही माझ्या, पण आमच्याकडे श्रोते. काहींना बसण्याची पद्धत माहीत असते, कसं बसायचं महाराजापुढं. हा, महाराजही घाबरला पाहिजे, असं बसणं असतं ते. तुम्ही किती विनोद करा, हसत नाहीत. किती गंभीर प्रसंग सांगा, रडत नाही. मग काय करणार? अशी स्थिती होते. श्रोता ते बैऱ्यासारखं होऊ नये. 3 बैरे रस्त्याने चालले, एक बैरा म्हणतो का
कुठे चालले? बाजाराला चालले काय? दुसरा म्हणतो नाही नाही बाजाराला नाही, बाजाराला चाललोय. तेच उत्तर तेच आहे, पण दोघंही बहिरे आहेत, मग तसंच बोलणार. संवादाला अर्थ नाही. पूज्य साखरे महाराज एक गोष्ट सांगायचे. दोन मूर्ख समुद्र तटावर उभे आहेत. त्यातला एक म्हणतो का समुद्राला आग लागली तर या मासोळ्या कुठं जातील हो? ते म्हणले बाप काय चिंता आहे म्हणले तुझी, भयानक दयाळू माणूस दिसतो, पण कुठं जातील विचारायचं कामच नाही. म्हणजे सगळ्या मासोळ्या शेजारच्या झाडावर चढतील. या तिसरा काय म्हणाला? तो दोघांपेक्षा हुशार होता. तो म्हणाला हा काही बोलता काय, मासोळ्या झाडावर चढायला त्या काय बैल आहेत का? मासोळ्या झाडावर चढायला त्या काय बैल आहेत? म्हणजे बैल झाडावर चढतात हा त्याचा आचाट शोध आहे. म्हणजे मुद्दा आहे एक. यासाठी मी सांगतोय की अशा मार्गदर्शकांची काही कमी नसते, पण आपण सावध असणं फार आवश्यक आहे. गुरु तो आहे ज्याच्या वचनाने अज्ञान अंधकार दूर होईल असा गुरु. बाकी गुरूंची काही कमी नाही. शिष्य करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा असते, पण गुरु काय? भगवान दत्तात्रेय हे वास्तविक गुरु आहेत. याचं कारण आहे तसं जर पाहिलं तर व्यवहारामध्ये कोणी गुरु होण्याची इच्छाच करू नये. बऱ्याच गुरूंना शिष्य शोधण्याची फार तळमळ चालते. अलीकडे तर एका गावामध्ये एका गुरुचे असे माणसं असतात, शिष्य शोधा, आपल्या याच्यात आले पाहिजे आपल्या पार्टीत. पण वारकरी संप्रदायाने अशी सिस्टीमच राबवलेली. तुकाराम महाराजांना एकही शिष्य नव्हता, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी शिष्य केले नाहीत. उलट त्यांनी काय केलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं आहे की ते तुकाराम महाराजांचं मत आहे. ते कसं आहे त्या सगळ्याचं विश्लेषण करता येईल, वेळ कमी आहे आपल्याकडे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण, हे तो अधम लक्षण, हे तो अधम. गुरु शिष्यपण हे अधमाचं लक्षण आहे. अधम लक्षण का? तर गुरु शिष्याचं शोषण करत असेल तर मग अशा गुरुचा उपयोग काय? बरेच गुरु शिष्याचं शोषण करतात. तो एक प्रकारचा आध्यात्मिक दहशतवाद असतो. म्हणून शोषण करू नये, असा गुरु उपयोगाचा नाही. गुरु पाहिजे अंधकार दूर करणारा, किंवा गुरु शब्दाचा अर्थ आहे जो गुणातीत आहे आणि रूपातीत आहे. गुकारंच गुणातीतम रुकारंच रूपातीतम असा गुरु. असे गुरु भगवान दत्तात्रेय. ते दत्तात्रेयांनी स्वतः 24 गुरु केलेले आहेत, लक्षात घ्या. आणि गुरु कोण केलेले आहेत? यादी मोठी आहे, 24 गुरूंची संख्या आहे. आणि त्यांनी एकाच नाथांनी सुंदर ओवीमध्ये सगळा भाव सांगितला. त्यांनी जे गुरु केलेले आहेत ते प्राणी आहेत. प्राण्यांना गुरु केलं याचा अर्थ शिकायला आपण जर दृष्टी आपली सजग असेल, सावधान असू, तर कुठूनही शिकता येईल. आणि शिकायचंच नसेल तर ब्रह्मदेवही म्याड होऊन निघून जाईल, त्याचे चारही डोके त्या बडवून घेईल. ते कायच करावं. समजलं का तुम्हाला? शिकवणारा महत्वाचा नाही, शिकणारा महत्वाचा आहे. शिकणाऱ्याला डोकं पाहिजे. आदरणीय नामदेव शास्त्रींचं एक वाक्य मला आवडलं. ते म्हणले लायकीचा जर शिष्य असेल तर मातीतून ज्ञान घेतो, आणि नालायक शिष्य असेल तर शिकवणाऱ्याला मातीत घालतो. लायकीचा शिष्य पाहिजे. एकलव्य लायकीचा शिष्य होता तर द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा करून तो शिकला. आणि दुसरा दुर्योधन नालायक होता, गुरुला मारलं आणि पूर्ण 18 अश्विनी सैन्याचा नासोडा केला की नाही एकट्या माणसानं. म्हणून लायकीचा माणूस पाहिजे, शिष्य लायकीचा असला पाहिजे. यात गुरुची भूमिका महत्वाची नाही, शिकणाराचीच भूमिका महत्वाची आहे. अरे शिकायचं असेल तर गाढवाकडूनही शिकता येईल. गाढवाला नाव ठेवू नका. एक पुस्तक आहे ज्ञानसागरातील शिंपले, अनंत काणेकर यांचं. इतकं भारी लिहिलंय गाढवाविषयी. गाढवाला तुम्ही साधारण समजू नका. गाढवाला गाढव का म्हणतात आणि माणसाला गाढव का म्हणतात ते कळत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गाढवासारखा हुशार प्राणी नाही, आणि गाढवाकडून शिकण्यासारखं इतकं आहे की गाढवासारखे गुण जरी आपल्यात असते तरी आपण महात्मे झालो असतो. कसं काय? गाढवातला पहिला गुण अविश्रांतम वहेद भारम, चाणक्याने सांगितलेलं आहे. गाढवाचा पहिला गुण आहे विश्रांती न घेता ओझ बिचारा नेत असतो, आणतो. काय
विश्रांती नाही. पुन्हा गाढव फार स्वामिनिष्ठ प्राणी, अतिशय मालकावर प्रेम करतं गाढव, फार प्रेम करतं. पुन्हा एक गोष्ट, ज्या ठिकाणी गाढव एकदा पडलं त्या ठिकाणावरून गाढव सहसा जात नाही. एकदा पडलं असेल कुठं, डबल त्या जागेवरून जात नाही. दुसरी गोष्ट, गाढव कधी गढूळ पाणी पित नाही. काय किती हुशारी, गाढव गढूळ पाणी पित नाही. हे लक्षात ठेवावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट की गाढव भावनेनं त्याची तब्येत सुधरत असते. गाढवाचं एक नाव आहे, तुम्ही ऐकलंच नसेल, वैशाखी नंदन. काय? वैशाखी नंदन. कस काय हे नाव कस काय पडलं? तरुण सागरांनी सांगितलेला प्रसंग आहे. ते म्हणले वैशाखी नंदन, जेव्हा पाऊस पडतो सगळीकडे हिरवागार चारा असतो, गाढव कुठंच तोंड लावित नाही, खात नाही. का खात नाही? त्याला एक टेन्शन येतं की इतका चारा मी एकटा कसा खाणार. त्याला लोड येतो डोक्यावर, त्याच्या मेमरी हँग होती त्याची की एवढा चारा मी काय कसं हे, अरे नकोच, खातच नाही ते. आणि उन्हाळा जेव्हा येतो, कुठं चाऱ्याचा कण दिसत नाही, एक काडी नाही गवताची, आणि सगळीकडे पाहते, आणि बरड जमिनीवर तोंड घासत बसतं, आणि इकडं तिकडं पाहतं, कुठंच चारा दिसत नाही. त्याला असं वाटतं की हा सगळा चारा मीच खाल्लेला आहे. पाणीच पिऊन त्याची तब्येत सुधारते, भावनेने तब्येत सुधारते वैशाख महिन्यामध्ये. म्हणून त्याचं नाव आहे वैशाखी नंदन. गाढव हुशार आहे, शिकायचं गाढवाकडून हे शिकता येत. कुत्र्याकडूनही काही गुण शिकता येतात. कमी झोपणे हा मोठा गुण आहे, निद्रा कमी. आता कोरोनाचा काळ, एवढे भयंकर सल्ले देणारे लोक झाले. त्या गुगलवर ते डेली हंट, नाना प्रकारच्या बातम्या काही येतात, वाचू वाचूच माणसं मरायला लागले. 40 नंतर अटॅकची शक्यता. वाचला की माणूस तिथंच गार होतो, ह्याला मरतो काय मी. रात्री झोपल्यावर ती एक टीव्ही राडोटायची, ते सर्दी झाली आणि ते त्याच्या नाकाला चिमटी लावतात असे, त्याला श्वास घेता येत नाही, धचकून उठतंय असं. कोरोनाच्या काळात हेच तर झालं, भीती जास्त घातली, भीतीने माणसं मरतात. तुम्ही एकदा मनाला सांगा, आज जो बसलेला आहे त्याला सांगा, हे एवढं सोपं आहे का? लहान लहान गोष्टीने कसा काय माणूस मरेल बरं? मृत्युंजय महादेवाच्या पायापाशी आपण राहतो, आपल्याला भीती नाही, असा अकाल मृत्यू होणार नाही. त्यांचं नावच आहे रत्नसानुचरासनम रजताद्री शृंगनिकेतनम सिंजिनीकृत पन्नगेश्वर मच्युतानर सहायकम क्षिप्रदग्ध पूरत्रयम त्रिदशालयरभिवंदितम चंद्रशेखरमाश्रय मम किम करिष्यति वै यमः. मी चंद्रशेखराचा आश्रय घेतलेला आहे, यम माझं काहीच करू शकत नाही. महामृत्युंजय स्तोत्र वाचा, आत्मबल वाढेल. पण हे कशामुळे होतं? हे चुकीच्या वाक्यामुळे होतं. शिका. कुत्र्याकडं आम्हाला सांगायचं, झोप कमी. आता सगळे सांगू लागले 7-8 तास झोप झालीच पाहिजे म्हणतात. रामदेव बाबा सारखा माणूस फार 3-3.5 तास झोपतो, जास्त झोपत नाही. 12ला झोपून 3ला उठून जाते. रोजची दिनचर्या आहे. माणसात ऊर्जा किती आहे, एनर्जी किती आहे. तुम्ही एक वाक्य लक्षात घ्या, समजलं तर पहा. झोप लांब नसली तरी चालेल, झोपेची लांबी महत्वाची नाही, झोप खोल असली पाहिजे. समजलं? 3 तासामध्ये तुम्ही 13 तासा इतकं झोपू शकता. झोपण्याची पद्धत माहीत पाहिजे. त्याचं एक तंत्र आहे, टेक्नॉलॉजी आहे ती. इकडचं तंत्र वेगळं, झोपण्याचं तंत्र त्याला निद्रा म्हणतात. निद्रेची पद्धत आहे. आपण झोपतो तेव्हाही आपलं शरीरावर एक प्रकारे आपलं लक्ष असतं. लहान लहान गोष्टींनी दचकून उठून जातो की नाही आपण, कारण झोपेमध्ये खोली नाही, गहन निद्रा नाही, गूढ निद्रा नाही. हो, यांनी सांगितलं मला, गायकवाड भाऊंनी, की मी असा झोपतो मला स्वप्नही पडत नाही. का? तो थकव्यामुळे येत. पण चांगली गोष्ट आहे, निद्रा अशीच गहन असली पाहिजे. झोप म्हणजे पुनर्जन्म आहे, झोपेनंतर उठणं म्हणजे पुनर्जन्म आहे. पण ही निद्रा जी आहे तिची लांबी कमी करा, तिची खोली वाढवा. कुत्रा फार थोडं झोपतो पण सतर्क असतो की नाही कायमच. नाहीतर आपलं झोपणं असतं एकेकाचं, बोलता बोलता झोपी जातात, बोलता बोलता. मी एकाला विचारलं, भाऊ सकाळी गाडी किती वाजता आहे?
त्याने म्हणलं नुसतं भाऊ म्हटल्यावर हा असं केलं. गाडी किती वाजता आहे नुसतं विचारलं, उत्तर द्यायला जागा नव्हता तो, ते झोपलं. आमचे गुरुजी म्हणायचे एखाद्याला एवढी झोप असते की चालता चालता केळीच्या सालीवरून पाय घसरला पडला की तसा झोपू शकतो. अशी काही माणसं आहेत जगामध्ये. तमोगुणाचा प्रभाव आहे हा. कुत्रा सांगतो कमी झोपा, स्वामीनिष्ठा बाळगा, हे कुत्र्याकडून शिकता येतं, कोंबड्याकडूनही शिकता येतं. मोठी यादी आहे, सगळ्याकडून शिकता येतं. दत्तात्रेय गुरूंनी पृथ्वीला गुरु केलं. ही पृथ्वी क्षमा, सहनशीलता पृथ्वीकडून शिकता येते. ही सहनशीलता विकसित झाली पाहिजे. आपल्याला काही क्षमा, आपण नुसते क्षमेचे श्लोक म्हणू शकतो पण क्षमा आपल्यामध्ये नसते. दत्तगुरूंनी सांगितलं की पृथ्वीला गुरु केलं. अहो अजगराला गुरु केलं. अजगराकडून काय शिकता येतं? अजगर करेन चाकरी पंछी करेन काम, दास मलुका कह गए सबके दाता राम. अजगर कोणाची चाकरी करत नाही, जे मिळेल ते खातं, काही तक्रार नाही. अशी अजगर वृत्तीने राहिले भगवान दत्तगुरू. जड भरतजी, समर्थ सद्गुरू गजानन महाराज, हे अजगर वृत्तीचे महात्मे. शुकदेव, काहीच नाही, जागेवर जे मिळेल ते ग्रहण करायचं. विशेष धावपळ नाही, आशा नाही, इच्छा नाही. फार मोठं आहे. त्यानंतर कुरर पक्षाला गुरु केलं, वेश्याला गुरु केलं. हे सगळं आपण वारंवार ऐकतो. मुद्दा हा आहे, तुम्हाला शिकवणारा कोणी महत्वाचं नाही, तुम्ही ग्रहण कोणापासून काय करता ते महत्वाचं आहे. आपल्यामध्ये ते गुणग्राहकता पाहिजे. आणि जो सगळ्याकडून शिकू शकतो तो जगद्गुरू होऊ शकतो. आता आपणच कोणाकडून शिकायची तयारी नाही तर कसं काय गुरु होण्याची योग्यता आपल्यामध्ये येईल? दत्तगुरूंनी मोठे मोठे अलर्क असतील, प्रल्हाद असतील, या मोठ्या मोठ्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश दिलेला आहे. आणि परशुरामांना सुद्धा मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. भगवान प्रल्हादांना सुद्धा सुंदर भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये 7व्या स्कंदामध्ये या सगळ्या कथा आहेत, उपदेश दिलेले आहेत, इतके सुंदर सुंदर. ही आहे स्थिती, अवधूत जी स्थिती आहे. अर्थात नाथांनी व्याख्या केलेली की अहंकार ज्याने धुतला तो अवधूत, संकल्प विकल्प रहित आहे तो अवधूत, आणि निजबोधाने ज्याने प्रपंच धुवून टाकला तो अवधूत. हे अवधूत दत्तात्रेय आहेत. अवधूत दत्तात्रेयांना सगळ्या संतांनी वंदन केलेलं आहे. आता आपण अभंग आधीच म्हटलेला आहे. भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सव जो आहे तो संपन्न केला तेव्हा आपण अभंग म्हणतो. धरी अवतार विश्व तारावया, अत्रीची अनुसया गरोदर. फार सुंदर. अनुसया असा शब्द आहे, काही काहींचा आग्रह आहे की अनसूया म्हणावं, कारण असूया म्हणजे मत्सर. तो मत्सर जिच्या ठिकाणी नाही तिला अनसूया म्हणतात. हा विषय फार मोठा आहे. असूया, मत्सर. मत्सर नाही असा माणूस जगात नाही. एक दृष्टांत आपल्या ऐकण्यातला असेल कदाचित. मत्सर किती आहे जगामध्ये, आणि आपण भक्ती तर करतो, मत्सर तर आहे. जे नसल्या पाहिजे त्या गोष्टी जास्त आहेत. परमार्थ करून जे गेलं पाहिजे ते वाढ आपल्यामध्ये जास्त असतं. मत्सर नसावा, मत्सर फार करतात माणसं. मत्सर म्हणजे काय? मत्सर शब्दाचा सुंदर अर्थ आहे संस्कृतमध्ये. मत्त अग्रेसरती. मत्त अग्रेसरती म्हणजे माझ्यापेक्षा पुढे कोणी जाऊ नये, ही भावना म्हणजे मत्सराची भावना. मत्सर आणि मच्छर सारखीच आहे. बदल एवढा आहे की मच्छर बाहेरून चावतो, मत्सर आतून चावतो. मच्छरापासून वाचण्यासाठी मच्छरदाणी आपल्याला कामाला येते, पण मत्सरापासून देवही वाचलेले नाही. मत्सर चावतो आतून. संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जर हे टाळायचं एक करा की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर,
कुळाचा न घडो कोणाचाच मत्सर घडू नये. हे काय आहे? सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म आहे. अनसूया मत्सर रहित स्त्री आहे, मत्सर नाही. आणि अत्री त्रिगुणातीत आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा हो अनसूया मातेने देवांना बाळ बनवलेली आहेत. हो नग्न होऊन भोजन मागितलं. हे सगळं झालं नारदांच्या सांगण्यावरून. बायकांचा सगळा इतिहास माहित आहे. तयार आणि पतिव्रता होती माऊली अनसूया देवी. पतिव्रता असल्यामुळं संकल्प केला यांची इच्छा आहे आणि बालकासारखा हट्ट करतात, तर हे बालकच होत असा संकल्प केला तर देव बालक झाले. तुम्ही म्हणाला असं होत असतं काय? संकल्पाने. संकल्पात बळ असतं. जी माणसं व्रतनिष्ठ असतात त्यांच्या संकल्पात बळ असतं. व्रत मात्र पक्क पाहिजे. पतिव्रता, उत्तम पतिव्रता, मध्यम पतिव्रता, म्हणजे स्त्रियांचे जे 4 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, अधम आणि निकृष्ट. अधमापेक्षा खाली. रामायणामध्ये याचं सुंदर सविस्तर वर्णन आहे. वेळ संपलेली आहे. त्या अनसूया आणि अत्री यांच्या उदरी परमात्मा हो जेव्हा आलेले आहेत, ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश्वर या तिघांच्याही अंशापासून कुणी त्रिमुखी दत्त मानतात, कुणी एकमुखी मानतात. आदरणीय पाकोडे महाराजांनी एक गोष्ट सुंदर लिहिली की दत्त एकमुखी की त्रिमुखी हा वाद महत्वाचा नाही. ज्याला जसा प्रत्यय आला, जसा अनुभव आला तसा त्यांनी तो मान्य केलेला आहे. ह्या तीनही देवतांच्या अंशाने एक स्वरूप प्रकट झालेलं आहे. दुर्वास, चंद्र आणि भगवान महादेव यांच्या अंशापासून हे जे तीनही अंश आहेत या माध्यमातून एकमुखी दत्त मानला तरी चालतो. कोणाला तो मान्य नाही तर त्रिमुख प्रतिकात्मक मानलं तरी चालतं. ते महत्त्वाचं नाही. त्यांची उपासना आणि त्यांचा जो विग्रह आहे तो विचार करण्यासारखा आहे. अवधूत आहे, परमहंस आहेत. आता हा परमहंस जो असतो, महाराजांनी सगळ्यांची एक यादी दिलेली आहे. ब्रह्मचार्याचं काय काम आहे तर त्याने अक्षरं वाचली पाहिजेत. संसारी माणसांनी 6 काम केले पाहिजे. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रह. वानप्रस्थाने काय करावं? वानप्रस्थाने संयोगी वियोग असं राहावं. घर सोडायचं नाही, पण आता घरात मन ठेवायचं नाही असं राहावं. मग बरेच माणसं म्हणतात त्याग केलेला आहे. त्याग करतात पण संसार मनातच असतो, याला त्याग म्हणत नाही. एक प्रसंग आहे सुंदरसा की कोणी एक मनुष्य संन्यासी नदीच्या तटावर उभा होता. त्याचा दुसरा एक मित्र त्याच्याजवळ होता आणि त्या नदीच्या तटावर उभी असताना तिकडून एक बाई आली. नदीला पाणी होतं, तिला नदी पार करायची आहे. नदी पार करायची म्हणून ती विनंती करते त्या ब्रह्मचार्यांना की मला नदीच्या पलीकडे जायचंय, मला कृपया मदत करा, जाता येणार नाही, मुलगा लहान आहे. त्या दुसऱ्याने सांगितलं नाही नाही, आम्ही बाई ब्रह्मचारी, बाईला स्पर्श करता येत नाही, आम्हाला हे त्याज्य आहे. पण दुसऱ्या ब्रह्मचार्याने विचार केला मानवता म्हणून ही मदत केलीच पाहिजे, नाहीतर मुलगा बाई दोघांच्या पैकी कोणाच्याही जीवाला अपाय होऊ शकतो. मग त्या ब्रह्मचार्याने काय केलं, त्या बाईला खांद्यावर घेतलं, मुलाला कडेवर घेतलं. दष्टपुष्ट बलवान होता. मग ज्याने खांद्यावर घेतलं तो निर्विकार होता बिचारा. त्याने पलीकडच्या तटावर बाईला नेऊन सोडून दिलं. पण दुसरा जो होता त्याची तळमळ, बाई खांद्यावर घेतली, ब्रह्मचारी असून चालतं का असं? स्त्रीचा स्पर्श चालत नाही. त्याची चालली बाई गेली मुलाला घेऊन आणि हे दोघं आश्रमाकडे चालले. तो दुसरा त्याची बुणबुण चालूच होती. आश्रम जवळजवळ 2-3 किलोमीटर चालत राहिले तरी याचं बोलणं चालूच. बाई खांद्यावर घेतली, हे बरोबर आहे, काय पद्धत आहे, शोभलं काय? मी गुरुलाच सांगतो. गुरुकडे गेले, गुरुला सांगितलं गुरुजी यानं बाईला खांद्यावर घेतलं. गुरुने सांगितलं त्याने बाई खांद्यावर घेतली, ती केव्हाच बाई निघून गेली, पण तुझ्या मनातून अजून ती बाई गेलेली नाही. म्हणून त्याचा दोष नाही, दोष तुला जास्त आहे, कारण तुझ्या डोक्यात विकाराला जागा इथे. महत्वाचं हे अशा पद्धतीने त्याग काय बाहेरून घडणारी गोष्ट नाही. एक वाक्य सांगतो, हिंदी सुंदर सा दोहा है कि दुनिया में रहता हूं पर दुनिया का तलबगार नहीं हूं, बाजार से गुजरा हूं पर खरीददार नहीं हूं. असं माणसाने राहावं, अलिप्त राहावं कमळासारखं. हा असतो वानप्रस्थ. नंतर असतो संन्यासी. संन्यासाचा अर्थ आहे सोडणे, सोडण्याचा अर्थ आहे सगळं सोडणे. नाहीतर काही काही संन्यासी संन्यास घेतात पण प्रचंड मोठा व्याप मागं लावून घेतात आश्रमाचा, शिष्याचा.
ते सांभाळण्यात आयुष्य चाललं, सगळं सोडलं देवासाठी, आणि इकडं दुसरा संसार उभा झाला. ओझा येते. आधी घराच्या जागेसाठी भांडत होता, आता मोठाच्या जागेसाठी भांडत राहतो. चालला वेळ त्याच्यात, देवाचं चिंतन नाही, भजन नाही. आधी 2 मुलांसाठी कमवायचं होता, आता एवढ्या शिष्यांसाठी कमवायचं. तो मरून जातो आणि मागे शिष्य भांडत बसतात आश्रमाच्या जागेसाठी, पदासाठी. असं चालतं. ही मोठी अडचण आली. हा संसारच आहे. एका संन्याशाला विचारलं एकाने, बाबा तुम्ही तर एकटेच आहात, तुम्हाला संसार नाही, काही नाही, मग एवढे पैसे कशाला गोळा केले? त्याने सांगितलं, अरे वेड्या, तुम्ही संसारी लोक, तुम्हाला घर आहे, दार आहे, पत्नी आहे, मुलं आहेत. अरे आम्ही संन्यासी लोक, आम्हाला पैशाशिवाय कोण आहे रे? आम्हाला पैशाशिवाय कोण आहे? कोणीही नाही. मग गोळा संन्यासी, काय अर्थ यार? आणि आता ह्याहीपेक्षा पुढचा असतो परमहंस. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी सगळ्यांना नियम आहेत. परमहंसाला नियम नसतात. परमहंसाला नियम नसतात. आदरणीय सुखदेव महाराज त्यांच्या पुस्तक बोधवचन नावाच्या पुस्तकात त्यांनी एक वाक्य लिहिलंय. ते म्हणले, जीवनमुक्ताला तुमची आमची आचारसंहिता लागू होत नाही. कस काय? बघा, काही वर फेकलं, दगड म्हणा, काही म्हणा, वर फेकल्यानंतर खाली पडते, पण विमान खाली पडत नाही. विमान का खाली पडत नाही? सोपं कारण आहे त्याचं. ते गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेलेलं असतं. म्हणलं, गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेल्यानंतर विमान खाली पडत नाही. आणि मग वेग त्याचा उड्डाणाच्या वेळेलाच एवढा असतो की ते वेगाने गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न असतो त्याचा. आणि एकदा बाहेर पडलं की मग खाली पडत नाही. तसं साधू जो अवधूत आहे, परमहंस आहे, तो विमानासारखा आहे. आता हे रस्त्यावर जे झेब्रा क्रॉसिंग आहे, रेड सिग्नल आहे, रेड सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग कोणासाठी आहे? ते विमानासाठी आहे का? ते नाही. मग ट्रॅक्टरसाठी, जीप गाडी, 4 व्हीलर, 2 व्हीलर यांच्यासाठी आहे ते रेड सिग्नल. झेब्रा क्रॉसिंग आपल्यासाठी. विमानासाठी आहे का? काहीकडं लाईट लागला ना विमान थांबलं वर, असं आहे का? का विमान पंक्चर झालं तिथं पंक्चर काढू लागले, असं आहे? असं होत नसतं. इथले नियम तिथं लागू होत नाहीत. तसं तुमचे आमचे साध्या माणसाचे, साध्या जीवाचे नियम जीवनमुक्ताला लागू होत नाही. अवधूत हे परमहंस आहेत. गजानन बाबांसारखे संत परमहंस आहेत. त्यांना आपले नियम लागू पडत नाही. पूर्णपणे मुक्त परमहंस तरी जाणे सहज वर्म, तेथे याती धर्म कूळ नाही. त्यांना हे नाही, ते योगी असतात, त्यांना हे सगळं नसतं. यांना बाह्यतर व्यवहार त्यांच्याकडे नसतो. उपाधी कोणतीच त्यांच्याकडे नसते. योग्याचं लक्षण आहे. योगी कोणाला म्हणायचं? हा, अलीकडे इकडं रामदेव बाबाचे योग शिक्षक आहेत सगळीकडं. योगी नसतात तसे. योगी वेगळा असतो. शास्त्रामध्ये वेळ संपलेली आहे, मला माहित आहे, प्रवेश करून मी थांबणार आहे. योगी कोण? की धैर्य ज्याचा बाप आहे, क्षमा ज्याची माता आहे, शांती ज्याची पत्नी आहे, सत्य ज्याचा मुलगा आहे, दया ज्याची बहीण आहे, मनाचा संयम हा ज्याचा भाऊ आहे, ही शय्या, ही भूमी ज्याची शय्या आहे, दिशा हे ज्यांचं वस्त्र आहे, ज्ञान हे ज्याचं भोजन आहे, हा ज्याचा परिवार आहे, त्याला योगी म्हटलेलं आहे. धैर्यम यस्य पिता क्षमाच जननी शांतिश्चिरम गेहिनी सत्यम सुनुरयम दयाच भगिनी भ्राता मन संयम शय्या भूमितलम दिशोपि वसनम ज्ञानामृतम भोजनम एते यस्य कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिनः. हा असतो योगी. आणि असा योगी हा दिगंबर, असा शब्द मराठ्याकरता वापरतात. ते दिगंबर आहेत. दिगंबर शब्दाचे 2 अर्थ आहेत. दिगंबर शब्दाचा अर्थ आहे नग्न, आणि दिगंबर शब्दाचा अर्थ आहे दिशा हे ज्यांचं वस्त्र आहे. वेगळे कपडे घालायचं काम नाही, दिशांचंच वस्त्र दिगंबर. नग्न आहेत, लौकिक अर्थाने ते नग्न आहेत. पण लक्षात घ्या, महात्मा नग्न असला तरी सुंदर दिसतो. त्याचं कारण आहे, कुंथलगिरीच्या मंदिरावर एक वाक्य वाचलं होतं, सुंदरचं वाक्य होतं. ते म्हणाले की नग्नता भी सुंदर होती है, लेकिन नग्नता बालक के समान होनी चाहिए. वाजूनच घ्यायचं, टाळी वाजवायचं मनात आला तर वाजून घ्यायची. पण जाऊ द्या तिकडं, काय वेळ संपली आता.
त्याच्याकरता मी जास्त वेळ घेतला असं तुम्हाला वाटत असेल, पण घेतलं तर घेतलं, आता काही टेन्शन घेऊ नका. आता सहन करणं भाग आहे. तुम्ही बोलावलंय मला थोडा वेळ, जास्त वेळ घेत नसतो, पण प्रवेश करायचा, थांबायचं. धैर्य पिता आहे, दिगंबर आहे, दिशांचं वस्त्र आहे, नग्नता बालकासारखी असली तर सुंदर आहे. लहानसं लेकरू भोंगळं असलं, कुठल्याही बाईच्या मांडीवर जाऊन बसलं कोण्या बाईला वाईट वाटणार नाही, कारण विकार नाही त्याच्या ठिकाणी. तसं साधू निर्विकार असेल तर नग्नता ही सुंदर असते. समर्थ सद्गुरू गजानन महाराज नग्न राहायचे, अवधूत. हो, भगवान दत्तात्रेय दिगंबर आहे, दिशांचं वस्त्र आहे त्यांना, एक कौपिन लंगोटी तेवढी आहे. लज्जा आहे जी आहे ती तिथं जाण्याचं कारण नाही, कारण निर्विकार आहे, निर्वासन चित्त आहे. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या रूपाने जगाला महिमा दाखविलेला आहे ब्रह्मचर्याचा, सदाचरणाचा, आणि ते या दिव्य रूपामध्ये जगदोद्धार करण्यासाठी आहेत. वास्तविक पाहता नियम आहे की रामकृष्णाचे जरी अवतार झाले या जगात राहिले नाही, तसं प्रमाण आहे. येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. इथे अवतार राहिले नाहीत, पण दत्त भगवंताचा अवतार याला अपवाद आहे, त्यांचा नाश होत नाही. ते स्मर्तृगामी आहेत, स्मरण केल्याबरोबर प्रकट होणारे आहेत. फक्त स्मरण करणारा तेवढा अधिकार संपन्न पाहिजे, तर प्रकट होणारी ती देवता आहे. गोरक्षनाथासारख्यांना दत्तात्रेयांनी मार्गदर्शन केलेलं आहे. भगवान दत्तात्रेयांनी नाथ जे आहेत, नाथांचे गुरु जनार्दन स्वामी, ही सगळी दत्त परंपरा आहे. अद्भुत असा हा संयोग आहे. आणि या भगवान दत्तात्रेयांना ही संज्ञा आहे दिगंबर, दत्त दिगंबर. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा त्यांना वंदन केलेलं आहे. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत, तया माझे दंडवत, तया माझे तीन शिरे सहा हात त्यांना दंडवत. माऊलींनी सुद्धा पहिले मेरूची शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी तो ब्रह्मपदी बैसला, असं म्हणून त्यांना वंदन केलेलं आहे. ते भगवान दत्तात्रेय. आणि असे जे योगी असतात त्यांना वेगळ्या पात्राची गरज नाही, म्हणून महाराज वर्णन करतात. हो, सुंदर वर्णन आहे. पाणी पात्र दिगंबरा, पाणी पात्र दिगंबरा, पात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे. हाताला त्यांनी पात्र म्हणलेलं आहे, वेगळ्या पात्राची गरज नाही. संग्रह साधूने करण्याच्या भानगडीत पडू नये. जेवढा जास्त संग्रह तेवढं जास्त बंधन. पूजा होते त्यागाची, पूजा भोगाची होत नाही, संग्रहाची पूजा होत नाही. एकच उदाहरण सांगतो. हो, पूजा कशाची होते? त्यागाची. धीरूभाई अंबानीची पूजा होत नाही, टाटा बिर्ल्याची पूजा होत नाही, मोठे मोठे धनाढ्य या जगामध्ये आहेत त्याची पूजा होत नाही, पैशावाल्याची पूजा होत नाही, त्याचा त्याग ज्याने केला त्याची पूजा होते. गांधीची पूजा करतात लोक, गांधीला मानतात, राजकारणातला माणूस आहे महात्मा गांधी, पण जग मानतं की नाही? काय कारण आहे? कशामुळे मानतात? टकल्यामुळं, काठीमुळं, बॅरिस्टर असून पंचानेसला म्हणून, चरखा चालवतो म्हणून? नाही, त्याच्यामुळं नाही. मानायचं एकच कारण आहे, त्याग. वारे गांधी, वाक्य नीट ऐका ना, वारे गांधी क्या चली तेरे नाम की आंधी, जीवन भर घुमा एक लंगोट में और अब जाकर बैठ गया 2000 के नोट में. 2000च्या नोट येत आहे. पूजा आहे त्यागाची. साधं आहे. ज्याला मोठ्या उंच पर्वतावर जायचंय त्याला उंचावर काय होतं, थोडं ओझं सुद्धा जास्त वाटत असतं. ज्याला उंच जायचं त्याने ओझं कमी करून टाकावं. साधू हेच करतो, त्याग करतो, ओझं अजिबात नाही.
आपण ओझं एक एक वाढवत चालतो, ते एक एक ओझं टाकत जातात. हाच एवढाच बदल आहे. म्हणून संग्रह नहीं, तरी काय करता संग्रह करून? आगा अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का और पल की खबर नहीं. 100 वर्षाचं साहित्य गोळा करतो आणि क्षणाचा भरोसा नाही, आणि बाता अशा आणतो. बापरे, पुढच्या वर्षी माझा विचार आहे या रस्त्याला लागून 2 एकर जमीन घ्यायची आणि तिथे एक प्लांट टाकायचा, आपल्याला पाण्याचा ॲक्वाचं हे सुरू करू म्हणतो. आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली, गेले, प्लांट डोक्यातच राहिले. शेठ जी को फिक्र थी, एक एक के 10 कीजिए, मौत आ पहुंची, हजरत जान वापस कीजिए. चला उरका, वेळ झाली. चालत नाही. साधू या भानगडीत पडत नाही, योगी या भानगडीत पडत नाही. संग्रह नको. हात जे आहे ते पर्याप्त आहे. हस्तकरा सारखे सिकंदरासारखा राजा असला तरी रिक्त जातो, म्हणून त्या मोहामध्ये पडायचं नाही. त्यांच्या दृष्टीनं बाहेरचा पसारा महत्वाचा नाही, एकच गोष्ट आवश्यक आहे. आवश्यक देवमनी चिंतनीच सादर. एकदा सर्वांनी मांडी मारून बसा, 2 मिनिटं भजन करा आणि मग मी थांबणार आहे. सगळ्यांनी भजन केलं तर थांबणार आहे, अन्यथा चालू जाईल, मग टेन्शन येईल तुम्हाला. भजन सगळ्यांनी करून घ्या. कीर्तन सुटावं असं वाटत असेल तर, नाही तर कुणीच करू नका, मला बरं आहे. विठोबा रखुमाई चिंतनीचं सादर. बाकीचं काही आवश्यक नाही, कारण बाकीचं आवश्यक असतं तर त्याने ते गोळा केलं असतं. त्यांना कठीण होतं काय? तुकाराम महाराजांना काय कठीण होतं? तुकाराम महाराजांच्या एक अभंगाचा अर्थ सांगून भरपूर अर्थ कमवता येतो. तेच तुकाराम महाराज आम्ही सदैव सुडके म्हणून जगले. कारण साधूसाठी वरचा अर्थ महत्वाचा नाही, परम अर्थ, श्रेष्ठ अर्थ महत्वाचा आहे, ते आवश्यक नाहीये. आणि आपल्याला सांगायचं तर एक महत्वाची गोष्ट, सिकंदर होता. त्या माणसाच्या डोक्यात एक असा विचार आला की जग जिंकून टाकायचं, सगळं जगत जिंकायला निघाला. अर्ध जग जिंकलं आणि त्याच्या कानावर एक साधूची बातमी आली. 2च मिनिटात सांगतोय मी, मुद्दाम अपूर्ण राहतोय जरा. 2 मिनिटात त्यांनी ऐकलं एका साधूचं नाव सिकंदराने. एवढं जग जिंकलं, पण अजूनही त्याला समाधान नाही. त्याने एक कीर्ती ऐकली एका फकीराची, डायोजिनिस नावाच्या. डायोजिनिस नावाच्या फकीराची कीर्ती ऐकली की डायोजिनिस आहे, महान आहे. डायोजिनिस हा असा अवधूत होता, थोडा अवलिया. त्या डायोजिनिसचं नाव ऐकलं की कपडे नाही त्या माणसाकडे, पण तरी तो फार मोठा महात्मा आहे म्हणतात, सुखी आहे म्हणतात. सिकंदर त्याला भेटायला गेला. बरोबर सैन्य होतं त्याचं. सैन्याला आता काय असतं, बऱ्याच लोकांना आपलं वैभव दाखवण्याची सवय असते. त्याला वाटतं साधू लोकांवर इम्प्रेशन टाकावं. हा, एकानं वास्तुशांती केली, घरी जेवायला बोलावलं, भूक लागलेली होती आणि त्याचा तरफडा चालू. हे पहा महाराज, ही इकडं बेडरूम आहे, हे इकडं बाथरूम आहे. अरे म्हटलं मी काय करू, मला काही घेणं देणं नाही. तू मला भूक लागली त्याची व्यवस्था करत जाऊ दे ना मला. नाही नाही, वरच्या मजल्यावर जातो. म्हटलं चला, वरच्या मजल्यावर गेला. हे आपलंच आहे. म्हटलं मी काय माझं आहे म्हणतो काय, राहू दे ना तुझं. वरच्या मजल्या म्हणले वर जायचं का? म्हटलं वर नाही जायचं एवढ्या लवकर, खालीच चला आता. हां, समजलं का? वैभव दाखवलं. सिकंदराला वाटलं वैभव, चतुरंग सेना घेऊन गेला, काय करायचं साधूला. हा, सैन्याला सांगितलं तुम्ही थांबा इकडं, मी जातो. घोडा घेऊन निघाला त्या डायोजिनिसकडे.
डायोजनीस नदीच्या पात्रात हिवाळ्याचे दिवस होते, सकाळचं कोवळं ऊन खात झोपलेला आहे महात्मा आहे मोठा डायोजनीस. आपल्याकडे जसे काही रमण महर्षी किंवा गजानन महाराजांसारखे असे योगी झालेले आहेत, शुकदेवांसारखा असतो तसा दिगंबर नग्न राहायचा महात्मा होता. याला चमत्कार आश्चर्य वाटलं, काय लोक याचं नाव घेतात. जवळ जाऊन पाहिलं, त्याला पाहिलं नग्न, एकही कपडा नाही अंगावर, नदीच्या पात्रात झोपलेला आहे, कोवळं ऊन खातोय. सिकंदराने घोडा नेला पलीकडून, त्याची सावली या साधूच्या डायोजनीसच्या अंगावर पडली. डायोजनीसला राग आला. डायोजनीसने सांगितलं की बाजूला हो जरा, मला जरा ऊन खाऊ दे, हे काही तुझ्या आधिपत्याखाली येत नाही ते, हं, तू काही मालक नाही त्या सूर्याचा, होय बाजूला, खाऊ दे, ऊन खाऊ दे. त्या सिकंदराला वाटलं काय असतं, ज्याला मानाची सवय झालेली असते त्याला वाटतं सगळ्यांनी मान दिला पाहिजे. साधू नसते, आत्मसन्मान करतो साधू, दुसऱ्याचा काय गौरव करायचं काम नाही वाटत. तो बाजूला झाला, पण त्याने सांगितलं डायोजनीसला की डायोजनीस मला ओळखलं नाहीच का. तर म्हणून तुला ओळखायचं काय, ज्याला ओळखायचं ते मी ओळखलेलं आहे, आता तुला ओळखण्याची मला गरज नाही. गरज नाही, अहो मला जग ओळखतं. म्हणजे ओळखत असेल ना, मला काय करायचं, मी जगाला ओळखत नाही, मी जगाच्या मालकाला ओळखतो. त्याचं डोकं आऊट होण्याची वेळ आली, पण तो प्रभावित झाला त्या डायोजनीसच्या बोलण्याने. तो डायोजनीसला विचारतो की काय तुझं तेज वेगळंच आहे, तुझ्या अंगावर कपडे नाहीत, पण तुझा थाट तर काही वेगळाच आहे, तू तर मला चिल्लर समजू लागला. त्याने सांगितलं तसं काही नाही, तुम्ही जे बाहेर शोधता ते आम्हाला आज सापडलेलं आहे. दिल के आईने में है तस्वीर मेरे यार की, जब जरा गर्दन झुकाई देख ली सूरत भगवान की. आत पाहतो, मला आत मिळतं, अंतर्मुख आहे. आणि शेवटी त्या संवादामधून सिकंदराला कळालं की याला आतलं सुख गवसलेलं आहे, आम्ही बाहेरच्या गोष्टीत पाहतो. आणि त्याने एकच सांगितलं जाता जाता, डायोजनीस मी तुला नमस्कार करतो, पण मी देवाला प्रार्थना करीन की जर मला पुढचा जन्म माणसाचा दिला तर मी देवाला म्हणेल की देवा मला सिकंदरासारखा राजा करू नको, मला करायचं तर या डायोजनीससारखा फकीर कर, असं मी म्हणेल. तुला पाहून मला त्याची इच्छा झाली. डायोजनीसने सांगितलं असा लबाडीचा धंदा करायचा नाही. हां, अरे वेडा आहेस काय म्हणतो, पुढचा जन्म मिळाला तर मी डायोजनीस होईल. अरे डायोजनीस व्हायला तुला पुढच्या जन्माची काय गरज आहे? माझ्यासारखा फकीर व्हायचं तू आत्ताही होऊ शकतो. हा, मला सिकंदर व्हायचं तर मोठ्या अडचणी आहेत, पण तुला फकीर व्हायचं तर काही अडचण नाही. मला नसलेलं ओझं अंगावर घ्यावं लागेल तेव्हा मी सिकंदर बनेल, आणि तू असलेलं ओझं टाकून दिलं म्हणजे फकीर होऊ शकतोस. हे डायोजनीसचं वैशिष्ट्य होतं. म्हणून राजालाही ते मानत नाही. आवश्यक असतं देव मनामध्ये असणं, चिंतनीच सादर. कोण देईल काय देईल पोटाची चिंता नाही, कारण भिक्षा काम धेनुवायशी, भिक्षेवर जगणं. अवकाशी शयन, भिक्षेला काम धेनू म्हणतात, आवडेल ते मिळतं. आणि अशा स्थितीमध्ये ज्ञानामृताचं भोजन करील, दिशांचं वस्त्र पांघरीत अलक्ष स्वरूपामध्ये वास करतो, हे महाराज शेवटच्या चरणात सांगतात. पांघरोनी तुका दिशा, पांघरोनी तुका दिशा.
दिशा केला वास अलक्षी आवश्यक देव मनी चिंतन